तो मार्केट है दोन प्रकारामध्ये नॉर्मली अपन ट्रेड करतो, इंट्राडे आणि शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म। तो क्या रहता है कि इंट्राडे ट्रेडिंग मतलब कैसी रहती है चीज कि आप जिस पे है ना, अमोल सर आई रिक्वेस्ट यू प्लीज एक आईडी से ज्वाइन करो क्योंकि बाकी के लोग बहुत वेटिंग में है, तो कोई भी दो दो आईडी से ज्वाइन मत करो। बहुत लोगों ने दो आईडी से ज्वाइन किया है तो उनको क्लास अटेंड करने को नहीं मिलेगा आपकी वजह से। सो आपकी दोनों आईडी शायद से रिमूव हो सकती है अगर आपने ऐसी करने की कोशिश की। आपको किसी को बोलने की कोई जरूरत नहीं है, तो आप प्लीज एक ही आईडी से ज्वाइन हो जाइए। ओके, तर इंट्राडे ट्रेडिंग मध्ये सिंपली काय असतं, आप कोई भी शेयर जो है वो इंट्राडे के लिए बाय करते हो और इंट्राडे में प्रॉफिट होने के बाद उसको बेचते हो। और शॉर्ट टर्म में कैसा होता है कि कोई भी शेयर को आप जो है वो 1-2 दिन 4-5 दिन 6-7 दिन के लिए बाय करते हो और जैसे उसका प्रॉफिट होता है वैसे उसको बेच देते हो। तर हे काय असतं इंट्राडे ट्रेडिंग। आणि हा दुसरा प्रकार असतो शॉर्ट टर्म ट्रेडिंग। ते इंट्राडे ट्रेडिंग जे आहे त्याच्यात मेनली जे आहे ते आपण इक्विटी बेस्ड फ्युचर्स अँड ऑप्शन्स, कमोडिटी, करन्सी या सर्व सेगमेंट्स मध्ये इंट्राडे ट्रेडिंग करत असतो। तर ह्याच्यासाठी कसं असतं की प्रॉपर टाइम लागतो तुम्हाला द्यायला, कारण कसं असतं सिंपली चीज हम हमेशा ध्यान में रखो, इंट्राडे ट्रेडिंग करनी है तो आपको सिस्टम के सामने बैठना पड़ता है, आपको सिस्टम में चार्ट को वॉच करना पड़ता है और उस हिसाब से स्टॉक्स में डिसीजन लेना पड़ता है। लेकिन बहुत सारे लोग जो है वो इंट्राडे ट्रेडिंग करने में मतलब उनको अच्छा लगता है, करने के लिए पसंद है उनको, म्हणजे करू वाटतं त्यांना सारखं इंट्राडे ट्रेडिंग। बट सगळ्यात मेन प्रॉब्लेम काय असतो, इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी तुम्ही जर अवेलेबल प्रॉपर नसलात किंवा चार्ट तुमच्या समोर अवेलेबल नसेल तर तुम्ही त्याच्यात एक लॉस मोठा बुक करू शकता। तर लिव्हरेज आणि नॉन लिव्हरेज प्रोडक्ट्स असतात, म्हणजे 1 लाख रुपये अकाउंटला असताना 15-20 लाख रुपयाच्या पोझिशन घेणे आणि 1 लाख रुपये अकाउंट असताना फक्त 1 लाख रुपयाची पोझिशन घेणे, हेही प्रकार असतात। त्या सगळ्या गोष्टींवर मी थोडं डिटेलमध्ये येणार आहे आणि मी पहिले स्ट्रॅटेजीज कशा यूज करायच्या त्या दाखवणार आहे। बाकी फ्युचर्स मध्ये करा, ऑप्शन्स मध्ये करा, इंट्राडे करा, त्याला लिव्हरेज मध्ये करा, नॉन लिव्हरेज मध्ये करा, बाकी हे सगळं तुमच्या डिसिजनवर आहे। तर तुमच्यासाठी एक शॉर्ट मध्ये रिव्हिजन मी पहिले घेतो, जणांना मे बी माहित नसेल इथे, आता रिव्हिजन विसरले असतील। जाते, ठीक है, कौन सी भी स्ट्रैटेजी आप कौन से भी मार्केट में ट्रेड करो वो आपको डेव्हलप करनी पड़ती है आणि ती जेव्हा तुम्ही प्रॉपरली डेव्हलप करता तेव्हाच ती सक्सेसफुल होते। त्यासाठी तुम्हाला चांगली बॅक टेस्टिंग सुद्धा करायला लागू शकते। आता सगळ्यात पहिले इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स देतो। कुठलाही स्टॉक रैंडमली बाय आणि सेल करण्यासाठी आपण कधीही घ्यायचा नहीं। कोई भी स्टॉक रैंडमली बाय सेल करने के लिए कभी भी चूज मत करो। अगर आपको इंट्राडे ट्रेडिंग करनी है तो यू हैव टू मेक फर्स्ट, क्या करना पड़ेगा आपको, पहले पहले आपको बनानी पड़ेगी एक लिस्ट। पहले आपको क्या बनानी पड़ेगी, आपको एक बनानी पड़ेगी लिस्ट। जब आप लिस्ट बनाओगे उसके बाद ही आपको समझेगा कि इंट्राडे ट्रेडिंग कैसे की जाती है। तर सगळ्यात पहिला पॉइंट लिहून घ्या की तुम्हाला मिनिमम 15 स्टॉकची एक लिस्ट बनवणं आहे। ओके, तुम्हाला सगळ्यात पहिले एक लिहून घ्या नाव की तुम्हाला 15 स्टॉकची एक लिस्ट बनवणं आहे। ओके, तर लिस्ट बनवल्यानंतर ती लिस्ट मोस्टली ए ग्रुप क्वालिटीच्या शेअर्सची असेल तर सगळ्यात बेस्ट। मी नेहमीही इंट्राडे ट्रेडिंग करताना, जब भी मैं इंट्राडे ट्रेडिंग करता हूँ उसके पहले सबसे पहले मैं ये डिसाइड करता हूँ कि मेरी जो लिस्ट है वो ए ग्रुप के शेयर्स की है या नहीं। ओके, तर मला तिथे एक गोष्ट कळाली की मी जी लिस्ट बनवलेली आहे त्याच्यात मेजॉरिटी माझे शेअर्स जे आहेत ते ए ग्रुपचे आहेत। ओके, तर ए ग्रुपच्या शेअर्सची लिस्ट बनवल्यानंतर मोस्ट ऑफ दी 45 डिग्री ट्रेंडिंग स्टॉक्स मध्ये ते मी शेअर्स शोधण्याचा प्रयत्न करतो। कसे मेजॉरिटी लोकांची कॅमेरे बंद आहेत, आय रिक्वेस्ट यू चालू करा, कारण मला बाहेरचे लोक कुठलेही नको आहेत जे माझ्या विद्यार्थी नाहीत असा एकही पर्सन या सेशन मध्ये अजिबात जॉईन होता कामा नाही। त्याच्यामुळे तुमचा कॅमेरा बंद करा, नाहीतर तुम्ही रिमूव्ह झालात तर त्याला मी रिस्पॉन्सिबिलिटी घेणार नाही।
आणि कोणी जर बाय चान्स जॉईन झाला असेल तर प्लीज लेफ्ट करा, नाही तर मी इथून त्याला बॅन या बटनावर क्लिक करून रिमूव्ह करेन. आता ज्यांची कॅमेरा नाही चालू त्यांना मी मॅन्युअली इथून रिमूव्ह करतोय. सो तुम्हाला सेशन जॉईन करता येणार नाही, तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डेडच पाहायला लागेल. ओके, तो आता समझ लो आपने एक लिस्ट बना डाली, ठीक है, एक 7-8 शेअर की, 10 शेअर की, 15 शेअर की, तुम्ही एक लिस्ट बनवून घ्या. मी सेशन मराठीत घेतो कारण मला ड्युअल लँग्वेज मध्ये खूप त्रास होते बोलताना, त्याच्यामुळे सरळ मी सेशन मराठीत घेतो. नाही समजलं तर त्याला मी हिंदीत नंतर पुढे एकदा रेकॉर्ड करून कन्वर्ट करून तुम्हाला मी सांगेन. तर तुम्हाला काय करायची, 15 शेअरची लिस्ट बनानी. 15 शेअर की आपको क्या करनी है, लिस्ट बनानी है. ती लिस्ट बनवल्यानंतर तुम्हाला सगळ्यात गोष्ट काय करायची आहे की मी जेव्हा ही लिस्ट बनवतो तेव्हा ती 45 डिग्री ट्रेंडिंग स्टॉक्स मध्ये आहेत का बघतो. बघा अशी 45 डिग्री ट्रेंडिंग स्टॉक लिस्ट मध्ये आहे. समजा HUL, $45 डिग्री ट्रेंडिंग स्टॉक मध्ये आहे. येस, तर हा स्टॉक काय आहे, 45 डिग्री ट्रेंडिंग स्टॉक मध्ये आहे. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट काय की कुठल्याही स्टॉकची लिस्ट बनवताना माझा क्रायटेरिया असतो, मी माझी स्ट्रॅटेजी सांगतोय, तुम्ही काय करणार आहात हे मी सांगत नाही, मी काय करतो ह्याच्यात मी हे सांगतो. त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल की एक प्रूव्हन स्ट्रॅटेजीवर डायरेक्टली वर्क करता येईल. तर मी सगळ्यात पहिले बघतो की माझी जी लिस्ट आहे बनवलेली ती 45 डिग्री आहे का. ओके, तर माझी जी बनवलेली लिस्ट आहे ती 45 डिग्री आहे का. आता मला समजलं, यस, माझी जी लिस्ट आहे ती 45 डिग्री आहे. तर 45 डिग्री जर असेल तर त्याच्यात एक फायदा कसा होतो मला, ते जे शेअर आहेत ते खाली जरी आले तरी प्रॉपरली परत वाढतातच वाढतात. का, कारण आपल्या सगळ्यांना माहितीये 45 डिग्री के जो भी स्टॉक्स आहे, आता ही 45 डिग्री ट्रेंडिंग लिस्ट आहे. आता 45 डिग्री म्हणजे तुम्हाला माहितीये की जे शेअर कंटिन्युअसली वाढतात, म्हणजे आपण गुगलवर एकदा कसं सर्च करतो 45 डिग्रीचा क्रायटेरिया काय, TCS शेअर प्राइस, जसं आपण गुगलला सर्च केल्यानंतर 5 इयर्स वर गेलो आणि मॅक्झिमम मध्ये गेलो आणि आपल्याला दिसलं की कंटिन्युअसली स्टॉक जे आहेत ते वाढतात, तर आपण त्याला काय म्हणतो, 45 डिग्री ट्रेंडिंग स्टॉक. बरोबर आहे की नाही. आता ही तुम्ही क्रायटेरिया बनवून घेतलं, ह्याच्या तुम्ही TCS तुम्हाला दिसलं की कंटिन्युअसली स्टॉक वाढतोय, म्हणजे स्टॉक जो आहे तो कंटिन्युअसली ग्रोथ मध्ये आहे, स्टॉक पडण्याचे चान्सेस खूप रेअरली कमी आहेत. आता तुम्ही बघा, हा स्टॉक रोज खाली जर आला तर बाय करायला चान्स आहे, रोज खाली आला तर बाय करायला चान्स आहे, रोज खाली आला तर बाय करायला चान्स आहे. म्हणजे याचा मिनिंग काय आहे की हे जे स्टॉक्स आहेत हे प्रॉपरली जे आहेत अनालाइज केलेले आहेत. म्हणजे ह्याच्यात तुम्हाला जास्त मेहनत करायची गरज नाही. ह्याच्यात प्रॉपरली सगळे फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत, ह्याच्यात प्रॉपर बायर्स आहेत, ह्याच्यात इन्स्टिट्यूशनल बायर्स आहेत, ह्याच्यात या स्टॉक्स मध्ये रोज प्रकारची क्वालिटी ट्रेडिंग होते. म्हणजे क्वालिटी म्हणजे काय, हे एकदम ड्रास्टिकली ड्रॉप होत नाहीत शेअर प्राइस, एकदम 10% शेअर प्राइस तुटली, 10% शेअर प्राइस वाढली, अशा प्रकारची कुठलीही गोष्ट ह्याच्यात होत नाही. म्हणजे हे स्टॉक काय सगळे प्रूव्हन आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त करून असं क्रॉस चेक करायची गरज नाही का हा खरंच स्टॉक घ्यायची गरज आहे का. तर आपली जी 45 डिग्री ट्रेंडिंग स्टॉकची जी लिस्ट आपण दिली होती, 60-70 स्टॉक्सची लिस्ट बनवली होती, त्या लिस्ट नुसार तुम्ही काय करा, नेहमी हे शेअर बाय करण्यासाठी चूज करा. तर ह्याच्यात माझे जे आवडीचे शेअर्स आहेत त्याची मी लिस्ट दाखवतो आणि तसंच मी 1 मिनिट पॉज स्क्रीन करून माझं जर हे ओपन करता आलं मला ट्रेड रिपोर्ट, तर मी 1 मिनिट ट्रेड रिपोर्ट ही ओपन करण्याचा प्रयत्न करतो. तर ती तुम्ही लिस्ट लिहून घ्या. तोपर्यंत लिस्ट मध्ये तुम्हाला मी सगळ्यात पहिले नाव सांगतो, माझ्याकडे सगळ्यात पहिला स्टॉक असतो हिंदुस्तान युनिलिव्हर. जर तुम्हाला लिहिता आलं तर सगळ्यात बेटर होऊन जाईल. हिंदुस्तान युनिलिव्हर नंतर पुढचा स्टॉक असतो माझा नेहमी HDFC बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, TCS, एशियन पेंट, डाबर, बाटा, PVR, अजून SCL टेक, विप्रो, भारती एअरटेल, SBI. हे रँकिंग वाईज गेलेलो आहे. ठीक आहे, लिहिण्यासाठी तुम्ही नाही लिहू शकलात, मी थोडस स्पीड मध्ये सांगितलं असेल तर नो इश्यू, तुम्ही त्याला नंतर रेकॉर्डिंग मध्ये बघून लिहून घ्या. तर मी 1 मिनिट जस्ट माझं ट्रेड रिपोर्ट काढण्याचा प्रयत्न करतो, म्हणून माझी स्क्रीन पॉज आहे सध्याला. तर ह्या सगळ्या ज्या मी 10 कंपन्या तुम्हाला मोस्टली सांगितल्या ना, त्या मोस्टली ह्या 10 ते 12 कंपन्यांमध्येच माझी जी आहे ती ट्रेडिंग होत असते. ओके, माझी जी आहे ती ट्रेडिंग होत असते. आता इथे नाही, हे ह्याचा रिपोर्ट आहे इक्विटीचा, ट्रेडिंगचा, सॉरी हा ट्रेड रिपोर्ट नाही, हा प्रॉफिट अँड लॉसचा रिपोर्ट आहे.
ऍक्च्युली मला असा काही इथे फॅसिलिटी दिसत नाही की मी सगळ्यात जास्त कुठल्या स्टॉक मध्ये ट्रेड करतोय, असं इथे कुठल्याही प्रकारे शो होत नाहीये मला. त्याच्यामुळे मला डिफिकल्ट होते तुम्हाला शो करणं की मॅक्झिमम मी कुठल्या स्टॉक मध्ये ट्रेड करतो, कारण मी सेल व्हॅल्यूला शॉर्टलिस्ट करण्याचा प्रयत्न करतोय, बट इथे तसं कुठलाही बटन नाहीये की ज्याच्यात मी तुम्हाला मॅक्झिमम सेल व्हॅल्यू माझ्या कुठल्या शेअर्स मध्ये मी केलेली आहे किंवा बाय व्हॅल्यू कन्सिडर केलेली आहे. तर ठीक आहे, नो इश्यू. मी काहीतरी तुम्हाला नंतर तसा एखादा रिपोर्ट जर प्रेझेंट करता आला तुमच्या समोर तर मी दाखवीन. बट मेजॉरिटी मी तुम्हाला सांगितलं माझ्या लिस्टमध्ये मी आता जसं बघतो, हिंदुस्थान युनिलिव्हर, रिलायन्स आहे, कोटक बँक आहे, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, बाटा इंडिया, ऍक्सिस बँक, पीव्हीआर, डाबर, बर्जर पेंट, अंबुजा सिमेंट, या सर्व कंपन्यांचीच मेजॉरिटी लिस्ट माझ्या ज्या स्टॉकची जी बनवलेली आहे क्रायटेरिया ट्रेडिंग करण्यासाठी त्याच्यात आहे. म्हणजे एक सगळ्यात पहिली गोष्ट काय की स्टॉक मध्ये ट्रेडिंग करताना क्वालिटी कंपन्यांचं सिलेक्शन करणं सगळ्यात महत्वाचं असतं. और सेकंड थिंग, क्वालिटी कंपनी के साथ वो कंपनी लिक्विड भी होनी चाहिए. लिक्विड म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, त्या कंपनीमध्ये मुवमेंट असल्या पाहिजेत. कळलं का तुम्हाला? मुवमेंट म्हणजे ते कंपनी शार्पली अप अँड डाऊन डेली होताना पाहिजे. कारण कसं असतं, अगर आप कंपनी में ट्रेडिंग कर रहे हो आणि ती कंपनी एकदमच हळू वाढते आणि एकदमच हळू पडते, तर त्याच्यात तुम्ही एफएनओ जर ट्रेडिंग करताय, ऑप्शनची जर ट्रेडिंग करताय, तर तुम्हाला ती करता येणार नाही आणि त्याच्यात तुमचं नुकसानही होऊ शकेल. कारण ऑप्शन मध्ये प्रीमियम ते डीके होतात जर त्याची मुवमेंट झाली नाही तर. तर कंपनी कशी पाहिजे, सगळ्यात पहिला क्रायटेरिया कंपनी कशी पाहिजे आपली, कंपनी पाहिजे अशी 45 डिग्री. त्यानंतर दुसरा क्रायटेरिया काय पाहिजे, मिनिमम 15 स्टॉकचं सिलेक्शन पाहिजे ए ग्रुपचं. ए ग्रुप मधले 15 स्टॉकचं सिलेक्शन पाहिजे. त्यानंतर ते स्टॉक लिक्विड पाहिजे. लिक्विड म्हणजे त्याच्यात मुवमेंट पाहिजे डेली. जसं आता ब्रिटानिया हा स्टॉक इलिक्विड आहे, थोडासा कमी प्रमाणात त्याच्यात बायर सेलर असतात. पण हिंदुस्थान युनिलिव्हर तोच एफएमसीजी ह्याच्यातला जर तुम्ही बघितला तर त्याच्यात हाय बायर सेलर असतात, म्हणजे सगळ्यात जास्त बाईंग सेलिंग त्याच्यात होते. त्यामुळे तो स्टॉक लिक्विड पण पाहिजे. हे 3 क्रायटेरिया मॅच झाल्यानंतर, आता हे 3 क्रायटेरिया मॅच झाल्यानंतर तुम्हाला चौथा पॉईंट बघायचा की त्याचा 1 डे चार्ट, 1 डे टाइम फ्रेमवर. 1 डे टाइम फ्रेमवर तो स्टॉक जो आहे तो कंटिन्युअसली वाढतोय किंवा तो स्टॉक कंटिन्युअसली पडतोय. ओके, तर आता पहिला क्रायटेरिया बघितला 45 डिग्री, 15 ते 20 ग्रुपची स्टॉक लिस्ट बनवायची आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा क्रायटेरिया आहे लिक्विड स्टॉक पाहिजेत, आणि चौथा आहे 1 डे टाइम फ्रेम मध्ये सगळ्यात पहिले त्याचं अनालिसिस करायचं आहे. तर आता मी काय करतो, मला एशियन पेंट हा माझ्या ग्रुप मधला पहिला स्टॉक आहे, तर मी एशियन पेंट या स्टॉकवर अनालिसिस करण्याचा प्रयत्न करतो. तर आता इथं एशियन पेंट मी 1 डे चार्ट में मैंने ओपन किया, तो मुझे सबसे पहले क्या देखना है की 1 डे चार्ट वर काय, 1 डे चार्ट वर एशियन पेंट मला बुलिश दिसतोय का बेरिश दिसतोय. तर पहिले त्याच्यासाठी सगळे सपोर्ट रेजिस्टन्स प्रॉपरली ड्रॉ करून घेऊ आपण. आता मला एक इथे दिसते क्लिअरली गोष्ट की हा जो सपोर्ट आहे हा जर मी पुढे कंटिन्यू केला, हा जो सपोर्ट जर मी पुढे कंटिन्यू असा केला तर हा स्टॉक इथे सपोर्ट घेतोय आणि परत इथे सपोर्ट घेतोय. ठीक आहे, तर त्याचा मिनिंग काय आहे की हा स्टॉक जो आहे तो आता कशाच्या नियर आलेला आहे, सपोर्टच्या नियर आलेला आहे. आता एक सगळ्यात मेन गोष्ट काय की क्वेश्चन पडतो, सर ही काय गॅरंटी की एशियन पेंट इथून वाढेलच, इथून पडणार का नाही? ही काय गॅरंटी आहे की एशियन पेंट इथून वाढणारच आहे, इथून खाली पडणार नाही? तर त्याच्या मागची एक श्युअरिटी म्हणजे कशी असते की याचा लॉंग रनचा चार्ट नेहमी बघा. काय दिसतोय तुम्हाला की एशियन पेंट जेव्हा पण फॉल झालेला आहे, एशियन पेंट जेव्हा पण फॉल झालेला आहे तेव्हा तो वाढलेला आहे. एकदा चार्ट बघा, मी परत तुम्हाला एकदा सांगतो. कळलं? आता बघा कुठे दाखवतो तुम्हाला. प्राइस रेंज ड्रॉप झाली, ओके, ड्रॉप झाली, ओके, ड्रॉप, तो पहली बात देखते हैं कि वो कितना परसेंट नॉर्मली ड्रॉप हो रहा है स्टॉक. 23, 20, 36, 27, 20, 27, 20 म्हणजे नॉर्मली
आपल्याला एक गोष्ट कळाली की एशियन पेंट हा स्टॉक जो आहे, एशियन पेंट हा जो स्टॉक आहे तो 20 ते 25% रेंजमध्ये जर ड्रॉप झाला तर तिथून तो रिव्हर्स करतो. आता हा बघूया, हा किती ड्रॉप आहे. येस, 22% ऑलमोस्ट ड्रॉप झालेला होता शेअरची प्राइस, बरोबर आहे की नाही. आणि जसा ड्रॉप झाला तसा त्याच्यातून रिव्हर्स झाला आणि किती पर्सेंट तो वाढला, 11%. म्हणजे हा एक क्लीन इंट्राडे ट्रेड होता, हा क्लीन एक फ्युचर बेस्ड बाइंग ट्रेड होता, हा एक क्लीन ऑप्शन बेस्ड बाइंग ट्रेड होता. तो हो होता, कारण कुठलाही स्टॉक, मी तुम्हाला एक सगळ्यात प्रोफेशनल टिप देतो, ती म्हणजे कुठलाही स्टॉक ची पडण्याची एक रेंज असते. त्या लिमिट पर्यंत जर तो स्टॉक पडला, अगर कोई भी स्टॉक उस लिमिट तक गिर गया तो उसके बाद उसमें रिवर्सल आता है और वो ऊपर शेयर जाने लगता है. तर ही गोष्ट लिहून घ्या, कारण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कुठल्याही स्टॉकची एक पडण्याची लिमिट असते. त्या रेंज पर्यंत जर स्टॉक पडला तर तिथून त्याच्यात रिव्हर्सल येतो. म्हणजे प्रत्येक स्टॉकचा आपल्याला 1 वीक टाइम फ्रेम में अपने को जाना है और उसका 10 साल में वो स्टॉक कितना परसेंट गिरता है वो देखना है. तो आप समझ गए कि जो मेरा एशियन पेंट है, जो मेरा बर्जर पेंट है, वो हर साल अगर गिरता है तो 20 या 25% तक गिरता है और उसके बाद उसमें रिव्हर्सल आता है. कारण एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा डोक्यात घ्या, एशियन पेंट 100% तुटणार आहे का स्टॉक, 70% तुटणार आहे का स्टॉक, अशी काही आहे का गोष्ट. एशियन पेंट भारतात घराला कलर देण्यासाठी स्टॉकची प्राइस 80% तुटते का. म्हणजे भारतात घरात कलर देणारी कंपनी ची प्राइस 60-70-80% तुटण्यासाठी काही असं रिझन असू शकतं का, नाही. तर सिंपल काय आहे की अशा कुठल्याही गोष्टीची जर न्यूज नसेल मेजरली आणि स्टॉकची प्राइस जर ड्रॉप होत असेल तर त्याला काय समजायचं, सर कोई भी स्टॉक में न्यूज नहीं लेकिन स्टॉक की प्राइस ड्रॉप हो रही है, तो सिंपली समझ जाने का कि स्टॉक में प्रॉफिट बुकिंग आ रही है, बाकी कोई भी उसमें रीजन नहीं है. कळलं का तुम्हाला. स्टॉक मध्ये प्रॉफिट बुकिंग येते आणि बाकी कुठलंही त्याच्यात रिझन नाहीये. तर प्रॉफिट बुकिंग ही हेल्दी असते, कारण कसं असतं, एक स्टेप खाली गेल्यानंतरच एक स्टेप वरती जातो, तसंच आहे ते. प्रत्येक तुम्हाला ते म्हणतात ना, 2 पावलं मागे गेल्यानंतरच तुम्ही स्पीड मध्ये पळू शकता, जसं ते वाघ चित्ता असतो का, तर ते तशी गोष्ट आहे. तर 2 पावलं मागे गेलात म्हणजे खाली जर आलात तर तेवढा फास्टली तुमची पुढे ग्रोथ होते. आणि स्टॉक मार्केटचा एक नेहमी रूल आहे की त्याला एक करेक्शन, एक रिट्रेसमेंट हा प्रकार असतोच, तो खाली येतोच, त्यानंतर तेवढा रॅपिडली वरती जातोय. बघा प्रत्येक वेळी तुम्ही बघा, दिसते तुम्हाला इथे. सो हा प्रत्येक बाइंग अपॉर्च्युनिटी पॉइंट असू शकतो तुमच्यासाठी. आता तुम्ही म्हणाल सर हा पॉइंट तर दर वर्षांनी येतो. हा दर वर्षांनी येतो, बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, मी इथून आहे ना डेट रेंज सिलेक्ट करतो आणि इथे पॉइंट आल्यानंतर स्टॉक किती दिवस वाढला आपण बघूया. तर जवळजवळ स्टॉक 133 दिवस, किती 126 दिवस लगातार स्टॉक वाढलेला आहे. फ्लॅग ब्रेकआउट पण त्याच्यात दिलेला आहे, तुम्ही बघू शकता इथे फ्लॅग ब्रेकआउट. म्हणजे एकदा स्टॉक बॉटमला झाल्यानंतर तुम्ही 126 दिवस रोज त्या स्टॉकला इंट्राडे बाय करू शकता, रोज त्या स्टॉकला बीटीएसटी करू शकता, म्हणजे गॅप अप उद्या उघडणार आहे म्हणून, आणि रोज त्या स्टॉकला 1-2 दिवसाच्या होल्डिंगसाठी तुम्ही बाय करू शकता. कळलं. तर ही सगळ्यात सिंपल ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आहे आणि ही ट्रेडिंग स्ट्रॅटेजी करून मी आजपर्यंत फक्त ट्रेडिंग केली, बाकी काहीही केलेलं नाही. बाकी त्याच्यात मागे टेक्निकल अनालिसिस मध्ये तुमचं आता हॅमर पॅटर्न इथे येतो, इथं तुमचं इथे एक हॅमर पॅटर्न येतो, इथे एक ट्विझर बॉटम पॅटर्न येतात. हे पॅटर्न्स तर सगळे इम्पॉर्टंट आहेत. आता इथे बघा, हे किती सिंपल आहे. वीकली सपोर्ट आहे हॅमर, त्यानंतर हा पण एक हॅमर, हा एक स्पिनिंग टॉप, म्हणजे 1 2 3 4 5 ठिकाणी हॅमर 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 स्पिनिंग टॉप झालेला आहे आणि त्याच्यानंतर स्टॉक वरती गेलेला आहे. हा क्लिअर कट इथे सपोर्ट बेसला सपोर्ट बनवतोय आणि क्लिअर कट इथे रेजिस्टन्स बनवतोय. सो काही अडचण नाही आपल्याला ब्रेकआउट देण्यासाठी. तर ह्या टिप्स जर तुम्ही म्हणजे ओळखून ठेवल्या प्रॉपरली, तुम्हाला जर गोष्टी कळायला लागल्या, तर एक लक्षात ठेवा, हिथून ते हिथून हितपर्यंतची रॅली तुम्हाला एन्जॉय करता येते. आणि जोक नाही 200 पॉईंट स्टॉक पडणं, 200 पॉईंट मध्ये तुमच्याकडे जर एक लॉट जरी असला, तर एशियन पेंटचा लॉट मला माहित नाही, पण समजा 300 क्वांटिटी असेल तर 60,000 रुपयाचा गेन होतो. आणि किती रुपये त्याच्यासाठी लागतात, समजा आपण मार्जिन बघूया, झिरोचा मार्जिन कॅल्क्युलेटरवर जाऊ आणि तिथे आपण एकदा चेक करूया की एफओ ची लॉट साइज एक्झॅक्टली किती आहे. एशियन पेंट, ठीक है. तर एशियन पेंट जो स्टॉक है उसमें 300 क्वांटिटी आपको मिनिमम बाय करनी पड़ेगी और 300 क्वांटिटी बाय करने के लिए आपको 1,47,000 रुपीज का मार्जिन देना पड़ेगा. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही असं समजून घ्या की आता हिथून तुम्हाला माहिती आहे की एशियन पेंट वाढणार आहे. किती वाढणार आहे सर, इथपर्यंत एशियन पेंट जाणार आहे, 700 रुपये वाढणार आहे माझं एशियन पेंट, फॉर एक्झाम्पल समजून घ्या 700, किंवा मी ह्या रेजिस्टन्स पर्यंत पकडतो, या रेजिस्टन्स पर्यंत माझं एशियन पेंट वाढणार आहे, तो 600 रुपये ऑलमोस्ट माझा एशियन पेंट वाढणार आहे.
ठीक आहे. तर 600 रुपयापर्यंत माझा एशियन पेंट वाढणार आहे. मी एशियन पेंटला खरेदी करतो. मी आता तेच जर शेअर कॅश मध्ये खरेदी करायला गेलो तर किती लागणार आहे? 300 क्वांटिटी. हा फ्युचरचा सौदा आहे. ठीक आहे. हे जर कॅश मध्ये 300 शेअर खरेदी करायला गेलो, 2411 मार्केट प्राइस आहे. 300 क्वांटिटी खरेदी करायची आहे. इथे बघू शकता तुम्ही, बाय क्वांटिटी 300. तर मला मार्जिन किती पे करायला लागते? 7,23,300 रुपीज. तो 7,23,300 रुपीज हर किसी के पास पैसे होंगे नाही. सगळ्यांकडेच पैसे असतील अशी ही गोष्ट नाही. प्रत्येकाकडे लिमिटेशन असतील, त्याच्यामुळे प्रत्येकाला तो शेअर बाय करता येईल असंही सांगू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही तो सौदा फ्युचर्स मध्ये बाय करायला जाल, ठीक आहे, जेव्हा तुम्ही तो सौदा फ्युचर्स मध्ये बाय करायला जाल तेव्हा तुम्हाला क्लिअरली गोष्ट कळते की 300 क्वांटिटी बाय करण्यासाठी फ्युचरमध्ये फक्त आणि फक्त 1,47,000 रुपयाचीच मार्जिन तुम्हाला पे करायला लागू शकते. किती? 1,47,000चीच मार्जिन पे करायला लागू शकते. तर 1,47,000 रुपये फक्त तुम्हाला पे करायला लागू शकतात. तुम्हाला 7,23,000 रुपये पे करायची गरज नाही. तो फ्युचर में लेने का सबसे बड़ा बेनिफिट क्या है की आता तुम्ही हा मार्च महिन्याचा फ्युचर घेताय तर ह्याची एक्सपायरी कधी असणार आहे? लास्ट थर्सडे. म्हणजे हा जर 21 तारखेला कॉन्ट्रॅक्ट घेतला तर तुमच्याकडे 25 मार्च पर्यंत हा कॉन्ट्रॅक्ट होल्ड करण्याची क्षमता आहे. म्हणजे तुम्ही होल्ड करू शकता. ठीक आहे. तुम्हाला वाटतं की सर माझं टार्गेट हिट व्हायला मला एक 15 दिवस लागू शकतात. तर एक काम करा, बेटर वे, एशियन पेंटचा तुम्ही एप्रिलचा कॉन्ट्रॅक्ट घ्या. ऍडच्या बटनावर क्लिक करा. ऍडच्या बटनावर क्लिक केल्यानंतर मला सांगा 1,47,000 सेम मार्जिन लगा, 1,47,000 सेम मार्जिन उसको लगा अप्रैल के कॉन्ट्रैक्ट को. अभी ये अप्रैल का कॉन्ट्रैक्ट भी आप कब तक होल्ड कर सकते हो? एप्रिल महीने के लास्ट थर्सडे तक. आता शेवटचा थर्सडे कधी? 29. म्हणजे आज जर 21 मार्चला जर तुम्ही एप्रिल महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट घेताय तर 29 एप्रिल पर्यंत तो कॉन्ट्रैक्ट तुम्हाला होल्ड करता येऊ शकतो. 29 अप्रैल तक आप उस कॉन्ट्रैक्ट को होल्ड कर सकते हो. तो उसकी वजह से फायदा क्या कि आपको पोजीशन होल्ड रखने के लिए 40 दिन का टाइम मिळतं. किती? 40 दिवसाचा तुम्हाला टाइम भेटतो ती पोझिशन होल्ड करायला. फक्त 1.5 लाख रुपये भरा आणि 8 लाख रुपयाचा शेअर तुमच्या अकाउंटला होल्ड करा. पण 1.5 लाख रुपयाचा अकाउंटला ठेवायची गरज आहे का? नाही. तुम्हाला ऍडिशनल मार्जिन ठेवायला लागेल. तो म्हणजे एक 30,000 40,000 रुपये. कारण कसं असतं की तुमच्या अकाउंटला 1.5 लाख रुपए है, आपके अकाउंट में 1.5 लाख रुपए है, आपने 1,48,000 का सौदा खरीदी किया तो आपके अकाउंट में कितना बैलेंस बचता है? देखो 1.50 माइनस 1.47, तो आपके अकाउंट में कितने बचते हैं? सिर्फ 3,000 रुपये. बरोबर आहे की नाही? आणि क्वांटिटी किती आहे? क्वांटिटी आहे तुमची 300. तर एक सिंपल गोष्ट आहे की शेअरची प्राइस जर ती 10 रुपयांनी ड्रॉप झाली तर तुमच्या अकाउंटमध्ये, आता पहिले तुम्ही 1.5 लाखांनी अकाउंट ओपन केले, 1,47,000ची मार्जिन तुम्ही लॉक केली तर तुमच्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये फ्री कैश आले. 1.5 लाख रुपए आपके अकाउंट में थे. 1,47,000 की पोजीशन, 1,47,000 की पोजीशन आपने खरीद ली तो आपके अकाउंट में फ्री कैश कितना बचा? 3,000 रुपए. तो शेयर की प्राइस ड्रॉप हो गई 3,000 रुपए, तो आपके अकाउंट का 100% मार्जिन यूटिलाइज होगा कि नहीं? 100% मार्जिन यूटिलाइज हो गया. तो आपको क्या करना पड़ेगा? आपको 1.5 लाख नहीं, आपको अकाउंट में रखने पड़ेंगे 2 लाख रुपए. कारण मार्जिन शॉर्टेज हा प्रकार येऊ नये म्हणून. आणि हे पुढे एफओच्या सेशन जे उद्या आहे त्याच्यात मी तुम्हाला डिटेलमध्ये मार्जिन शॉर्टेजचा कन्सेप्ट सांगणार आहे. त्यामुळे कुठलाही एफओचा सौदा घेताना एक लक्षात ठेवा की जी टोटल मार्जिन इथे दाखवतात त्याचे 25% आपल्याकडे ऍडिशनल पैसे नेहमी पाहिजेत पोझिशन घेताना. 1.5 लाख रुपये सांगितले त्यांनी, एक 25% म्हणजे 30,000 रुपये येतात त्याच्या ऑनलाईन एव्हरेज. तर ते 30 ते 35,000 रुपये सुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये ऍडिशनल पाहिजेत, नाही तर तो एफओ मध्ये सौदा घेण्यात फायदा नाही. सेकंड थिंग, अगर तुमको लगता है सर मुझे फ्यूचर में नहीं खरीदना है, आता सगळ्यात इथं फायदा कसं होतो? 1.5 लाख रुपये आपका अकाउंट में है तो 300 क्वांटिटी बाय कर सकते हो. पण तेच जर तुमच्या अकाउंटला तुम्हाला फ्यूचर बाय करायचे नाही, तुम्हाला नॉर्मली इक्विटीचे शेअर्स बाय करायचे 1.5 लाख, तो 1.5 लाख आपके अकाउंट में है, इक्विटी के शेयर बाय करने तो आप कितनी क्वांटिटी बाय कर सकते हो? सिर्फ 62. 62 शेअर बाय करा, शेअर वाढेपर्यंत होल्ड करा, तिथून वाढत वाढत गेला 500 रुपये, 550 रुपये महिनाभरात जाईल. किती प्रॉफिट होतो बघा तुमचा? 529 इंटू 65, 34,000 रुपये भेटले तुम्हाला. काय पाहिजे? 20-25 दिवसाच्या होल्डिंग मध्ये 35,000 रुपये कोण कमवतं? कोणी कमवत नाही. हे जे म्हणतात ना मी 1.5 लाखावर दिवसाला 2,000 कमवतो, अरे स्टेटमेंट दाखवा. स्टेटमेंट दाखवून बोलण्यात मजा आहे. उगाच कमेंट करणं आणि सांगण्यात आपल्याला असं वाटतं की लोक कमवतात, त्याच्यात ते काही खरं नसतं. पैसे कमवणं स्टॉक मार्केटमध्ये डिफिकल्ट आहे. प्रॉपर स्ट्रॅटेजीज लागते त्याच्यासाठी. तर ही सगळ्यात सिंपल स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितलेली पहिली गोष्ट की 45 डिग्री ट्रेंडिंग स्टॉकचं अनालिसिस करायचं. आता एससीएल टेक स्टॉकवर आपण जाऊया. हा एक मस्त स्टॉक आहे आणि तुम्हाला सांगतो 45 डिग्री ट्रेंडिंग स्टॉक जेव्हा असे रेंज मध्ये चालतात ना,
तेव्हा जेवढे पैसे कमवता येतात तेवढे लाईफ मध्ये कधीही कमवू शकत नाही तुम्ही. हा बघा स्टॉक किती वेळा बॉटम टच केला, वरती गेला, आणि जोक नाही 22-22%. आता ही मला माहिती गोष्ट, मी जेव्हा युट्यूबवर टाकेन तेव्हा ती खूप प्रमाणात व्हायरल होणार आहे आणि खूप लोकांना कळणार आहे की अभिजित पाटील कशा प्रकारे ट्रेडिंग करतो. काही अडचण नाही, कळू दे लोकांना. पण ह्या व्हिडिओला मी प्रायव्हेटच ठेवणार आहे जेणेकरून फक्त विद्यार्थ्यांना ऍक्सेस करता येईल. फक्त डाउनलोड करून कुठे अपलोड करू नका, नाही तर मी कॉपीराइट क्लेम करेन प्रतिसा. हे बघा आता जवळजवळ मे हा किती आहे, 2016 मे आणि 2020 मे म्हणण्यापेक्षा 2020 बघूया. टोटल किती % वाढलाय बघा रेंज बाउंड मध्ये स्टॉकची प्राइस. 22, 17, 17, 24, 27, 24, 17, 24, 172%. आणि तेच जर प्लेन हा शेअर इथून मी खरेदी केला आणि इथपर्यंत होल्ड केला असता तर 76%, 76% आणि 172% असं काहीतरी आपलं कॅल्क्युलेशन आलं होतं अंदाजे. 17, 17, 24, 27, 24, 17, 23, हा 76% आणि 176%, 100%चा जास्तीत म्हणजे बेनिफिट ऍडिशनल भेटतोय जर तुम्ही स्विंग करत बसलात. सगळ्यात दुसरी गोष्ट महत्वाची काय माहिती का, तुम्हाला जे आहे ते सगळ्यात मेजर बेनिफिट म्हणजे तुम्हाला जे आहे ते हिते जेव्हा तुमचं स्टेटमेंट ग्रीन होतं ना, नुसतं ग्रीन होतं, अरे सर या महिन्यात प्रॉफिट, त्या महिन्यात प्रॉफिट, सर 2016 प्रॉफिट, 17 प्रॉफिट, 18 पण प्रॉफिट, 19, 20, 21 प्रॉफिट. मला सांगा जेव्हा तुमचं स्टेटमेंट असं ग्रीन दिसेल, मगाशी मी तुम्हाला माझं दाखवलं इक्विटीचं ट्रेडिंग कसा होता ग्रीन कलर. तुम्हाला माहितीये जे ज्या महिन्यात तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात रेड कलर दिसला ना, ते रेड कमी प्रॉफिट म्हणजे उलट लॉस कमी आहे, 3,000 आणि 4,000चा लॉस आहे. तर प्रॉब्लेम काय सिस्टमचा की 3,000 रुपयाच्या लॉसला तो एवढा मोठा रेड कलर देतो जसं काय ते एशियन पेंटचे 2 डब्बे आणून ओतलेले आहेत त्याच्यात. पण 30,000च्या प्रॉफिटचा जर ग्रीन कलर असेल ना, तर ते छोटस डब्बा असतो ना, ते शाळेमध्ये चित्रकलेला आपण कलर देताना ते छोटस एक ब्रश मध्ये बुडवला आणि कलर दिला ग्रीन, तसा ग्रीन कलर आहे. मग ते प्रॉब्लेम असा होतो, ते रेड कलर एवढा मोठा दिसतो पण तो लॉस असतो 3,000 रुपये, आणि ग्रीन कलर एवढा ते फेंट दाखवतात की प्रॉफिट असतो 35,000 रुपये. त्यामुळे ते लोकांना असं वाटतं अरे लॉस बहुत किया सर ने और प्रॉफिट में तो 3,000 रुपये ही आहे. तर ते तसं नाहीये, ते कलर तिथे खूप मोठा दाखवतात ते, आणि ऍक्च्युअली तो लॉस छोटा असतो तिथे. तर जेव्हाही हे 45 डिग्री ट्रेंडिंग स्टॉक्स आहेत ना आपले, कसम से जेव्हा रेंज मध्ये जातात ना, पैशाची लिमिट नाही, किती पाहिजे तेव्हा कमवू शकतात. आणि ह्या अप ट्रेंडिंग मध्ये तर विचार करायचं काम नाही. मी अप ट्रेंडिंग मध्ये तर खूप खूप त्याला होल्ड करतो. सरळ सरळ तुम्हाला सांगू का, आता ह्याच्यात प्रॉब्लेम कसा असतो बघा, लोकांना ना झटपट श्रीमंत व्हायचं. मी सर 10 लॉट बाय करतो, 5 लॉट बाय करतो. तुमची मिस्टेक सांगू काय करता तुम्ही, आहे ना 2-3 लॉट कॉल बाय करता आणि एकदम स्टॉक 7-8 हजार रुपये वाढला. समजा इथे तुम्ही कॉल ऑप्शन बाय केला, तर ज्यांना कॉल माहिती आहे त्यांना ठीक है, इधर आपने कॉल ऑप्शन बाय किए, 8-9 हजार रुपए प्रॉफिट में आ गया, आप बेच देते हो. फिर कोई तो घटिया स्टॉक में ट्रेडिंग करते हो, उसमें वो 10,000 रुपए लॉस करते हो, फिर और जो कैपिटल 15,000 बाकी था वो झिरो करते हो, फिर बाद में बोलते हो की स्टॉक मार्केट मला जमतच नाही. आणि इथं पोझिशन घेतली ना, तिला वाढायला 2-3 महिने लागतील. फ्युचरची पोझिशन ओपन करा किंवा एकच लॉट घ्या, त्याला 15 दिवस वाढूस तर तुम्ही थांबा आणि मग त्यानंतर प्रॉपरली विका. आता मला सांगा, इथून जर त्याची सुरुवात झालेली आहे प्रॉपरली, आणि तो किती तारखेपासून वाढतोय, 6 जुलैपासून तो वाढायला सुरुवात झाली, जो जो 21 दिवस लगातार स्टॉकची प्राइस वाढलेली आहे, इथून सुरुवात झाली इथपर्यंत वाढत गेली. 22% शेअरची प्राइस वाढली. तुमचे ऑप्शन जर तुम्ही 10 रुपयाचा बाय करताय, एससीएल टेकची समजा लॉट साईज असेल काहीतरी, चेकच करून घेऊ आपण, 700, 10 समजा तुम्ही 20 रुपयाचा बाय करताय, तुझं नंतर 150 ते 200 रुपयाच्या आसपास जाऊ शकतो ना. हा 150 ते 200 रुपयाच्या आसपास तो आरामात जाऊ शकतो, काहीच अडचण नाही तिथे तुम्हाला. तर मग मेन गोष्ट कशी आहे की जेव्हाही हे 45 डिग्री ट्रेंडिंग स्टॉक्स एका रेंज मध्ये चालतात, रेंज मध्ये ही अशी तर सरळ सरळ सांगतो तुम्हाला, बॉटमला आला ना की बाय केला की 2-4%, 5% खाली आला तर विचार करत बसू नका. कारण प्रॉब्लेम तुमचा काय माहिती का, एवढे लॉसेस खायची सवय झालेली आहे की चुकीच्या ट्रेडिंग मध्ये एखाद्या स्टॉक मध्ये तुमचा 40-50 हजाराचा लॉस झाला तर तुम्ही ते ऍक्सेप्ट करता. पण तेच जर एखादा स्टॉक अनालिसिस करून जर तुम्ही बाय करता, एखादा स्टॉक तुम्ही अनालिसिस करून बाय करता आहात आणि तो 4% खाली गेला तर एवढं पॅनिक होता की आता माझं सगळं करिअर डुबलं. रियालिटी आहे की नाही.
तुम्ही स्वतः इंट्राडे करा आणि एक स्टॉक 5-6 हजार रुपये लॉसला जातो, पॅनिक होता का बघा? नाही नाही सर, मार्केट आहे चालत राहतं, थोडं बहुत खाली होतं, पण तेच म्हणजे विदाउट एनालिसिस लॉस खाल्लेला कधीही चालतो, पण अगर एनालिसिस करके लॉस होता है तो हम होते सबसे बडे पॅनिक. त्याच्यामुळे त्या गोष्टीला जोपर्यंत तुम्ही सोडणार नाही तोपर्यंत ती गोष्ट होणार नाही. त्याच्यामुळे एनालिसिस केला आणि थोडासा जरी स्टॉक खाली आला तर ऍक्सेप्ट करायची तयारी ठेवा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, शेअर मार्केट आहे, कुठलाही जुगार नाहीये, त्याच्यामुळे ह्याच्यात गोष्टींना वाढायला हा थोडासा वेळ लागू शकतो, त्याच्यात प्रॉपर बाहेर यायला वेळ लागू शकतो. तर त्या गोष्टींची तुम्ही नेहमी काळजी घ्या. नाहीतर कसं आहे, सर बाय केलं वाढलाच नाही आठवडाभर, काय करू? मग द्या शेअर मार्केट सोडून, बेटर वे नोकरी करा. दुसरा एकच माझ्याकडे आन्सर असतं, मी जास्त गोष्ट कुठली बोलू शकत नाही. कारण तुम्ही प्रॉपर्टी घेता, विचार करता की मी 15 दिवस होल्ड करू, विचार करता का? नाही. महिनाभर होल्ड करीन, 2 महिने होल्ड करीन, 4 महिने होल्ड करीन. तुम्ही गोल्ड ज्वेलरी घेता, तुम्ही काय करता? 2-4 वर्ष होल्ड करीन. प्रॉपर्टी घेता, 2-4 वर्ष होल्ड करीन. पण स्टॉक मार्केटमध्ये काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? अरे स्टॉक बाय केला तर तुम्हाला 10 मिनिटातच वाढला पाहिजे अशी अपेक्षा असते, तर तसं नाही. स्टॉकची बाईंग जर आली ना 10 मिनिटात नाही, तो 1 मिनिटात अप्पर सर्किट सुद्धा हिट करू शकतो, एवढं लक्षात ठेवा. कारण स्टॉकच्या प्राइसेस दिवसात सुद्धा डबल होऊ शकतात. तेवढी मार्केटमध्ये पॉवर आहे, फक्त त्याची एक प्रॉपर तुम्हाला रेंज सापडली पाहिजे. आता ह्या स्टॉकने किती सिम्पली रेंज तयार केली, किती सिंपल आहे पैसे कमवणं, जमत नाही. अहो हे स्टॉक एवढे माझ्या ट्रेडिंग लिस्ट मध्ये असतात, काही करत नाही मी. आता तुम्हाला एक मजा दाखवतो यांची. हे कसं असतं माहिती का, हे जे आहेत ना सेक्टरल थीम नुसार चालतात मार्केट. मार्केट कसं असतं नेहमी सेक्टरल थीम मध्ये चालतो. आता आपण काय करूया, इकडे डाबरचा स्टॉक पण ओपन करूया. आता डाबर आणि आयटीची थीम तर कधीही मॅच होऊ शकत नाही, बट तरी पण हे बघा, विप्रो मध्ये इथं काहीतरी मला सपोर्ट घेताना स्टॉक दिसतोय आता असा. तर मे बी तो अशा प्रकारे पॅटर्न बनवतोय, गेला तर वरती जाईल. सपोर्ट एवढा स्टॉप लॉस है, टारगेट इज वंस ऊपर के साइड में अपने को ओपन है, तो आप इसको देख सकते हो. ऑलमोस्ट 5.5%, सॉरी 6% चे टार्गेट वन साइड तुम्हाला वरती ओपन आहेत. ठीक आहे. तर आता ह्याला मी विप्रोला ओपन नाही करायचं, आपल्याला ओपन करायचं आहे डाबर. ऍक्च्युली सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करताना थोडंसं तुम्हाला मलाही तर प्रॉब्लेम काय होतो की झूमचे पण खूप सारे फंक्शन जे आहेत ना माझ्या स्क्रीनवर आहेत, त्याच्यामुळे पहिले मला ते झूमचे फंक्शन जे आहेत ते म्हणजे स्क्रीन शेअर, त्यानंतर ते जे तुमचा विंडो आहे, सगळे विद्यार्थी दिसतात ते ग्रीड विंडो, त्यानंतर इकडे एक माईक अनम्यूटचं बटन आहे, ते सगळं मला साईडला सरकवायला लागतं. त्याच्यानंतर मला लाईन ड्रॉ करायला लागतं. त्याच्यामुळे कधी होईल की मी अशी लाईन ड्रॉ केली आणि त्याच्यानंतर मग परत 2 सेकंदांनी अशी ड्रॉ केली, मग तुम्हाला वाटेल सर काय अजून पण सपोर्ट रेजिस्टन्स चुकतात, तर तसं नाहीये. आता मी समजा हिथं मला लाईन इथपर्यंत ड्रॉ घेऊन आलो, तर इथं काय असतं की माझं ते तुमची जी विंडो आहे ज्याच्यात तुम्ही सगळे दिसताय ती लाईन इथे असते, मग मला त्याला थोडंसं साईडला सरकवायला लागतं. मग त्यानंतर ही लाईन अशी पुढे घ्यायला लागते. मग इथे पुढे आलो तर मग ती तुमची माईक अनम्यूट कॅमेरा ऑन ऑफचं बटन असतं, मग त्याला मला इकडून स्क्रीनवर साईडला सरकवायला लागतं. त्यानंतर ही अशी लाईन पुढे जाते. त्यामुळे थोडंसं तुम्हाला असं जाणवेल की मी लाईन एवढीच ड्रॉ केली आणि अचानक स्टॉप झालो आणि मग त्याच्यानंतर पुढे येऊन लाईन ड्रॉ केली. त्याच्यामुळे सांगितलं की अशा प्रकारे इथे मला फंक्शन्स थोडेसे ऍडजस्ट करायला लागतात स्क्रीनवर. ठीक आहे. तर आता हा डाबरचा स्टॉक बघा किती रेंज मध्ये गेला, अक्षरशः 2017 ते 2021 पूरा रेंज में स्टॉक खेल रहा है, ऊपर नीचे ऊपर नीचे. कळलं? तर क्लिअरली एक गोष्ट काय कळते की हे जे स्टॉक्स आहेत ना हे क्लिअरली रेंज मध्ये चालतात. तर ही नेहमी गोष्ट तुमच्या लक्षात पाहिजे की स्टॉक जेवढा रेंज मध्ये, जेवढा रेंज बाउंड, तेवढा इंट्राडे ट्रेडरसाठी तो फायदेशीर, कारण रोज ट्रेडिंग करायला तो आपल्याला भेटतो. आता मी इथे त्याला शॉर्ट रेंज जी आपण त्याची जी आहे म्हणजे त्याच्या आतली जी शॉर्ट रेंज आहे ती ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. आता बघा इथे तुम्हाला दिसतंय काय होतं, स्टॉक खाली पडला परत वरती जातोय, बाय केला गेला वरती. किती गेला, किती वरती गेला तो? 3-4 दिवसात 12%. कोण देतं 12%? परत गेला 8%, परत गेला 10%. मला सांगा तुम्ही 2 महिन्याच्या ट्रेडिंग मध्ये फक्त डाबर सारख्या स्टॉक मधनं जवळजवळ 30% रिटर्न करता. 1 लाख रुपयाची होल्डिंग आहे, 30,000 रुपये जेव्हा तुम्हाला दिसतात ना की 2 महिने म्हणजे जवळजवळ 40 दिवसामध्ये 1 लाखावर 30,000चं रिटर्न, म्हणजे किती झालं ते? ट्रेडिंग तर 3 वेळेस केली, बाय बाय बाय, 3च ट्रेड केलेले. आता 30,000चं रिटर्न भेटलेलं आहे 40 दिवसामध्ये, म्हणजे पर डे तुम्ही 750 रुपयाच्या आसपास मिनिमम रिटर्न काढलेत का नाही?
काहीही न करता, म्हणजे तुम्हाला ट्रेड करायची गरज पडली नाही, फक्त लाख रुपयाची होल्डिंग केलं तरी तुम्हाला 750 त्या स्टॉकने देऊन दिलेले आहेत. तर हे सगळ्यात सिंपल आहे की आता तुमच्याकडे कॅपिटल कमी असेल तर तुम्हाला ते 750 कमी वाटतं. तुमची इच्छा काय, दिवसाला सर 5-6 हजार रुपये भेटत करा, मग मारा क्वांटिटी, बाकी पुढे काय होईल ते तुम्हाला तुमचं अनालिसिस परफेक्ट असेल तर साहजिक भेटेलच. आता इथं सपोर्ट घेतलेला आहे, ट्विझर बॉटम कॅन्डलस्टिक पॅटर्न पण तयार झालेला आहे. हाय ब्रेक केल्यावर आपण जर बाय केलं असतं तर जवळजवळ आपल्याला ह्या कॅन्डलस्टिक मध्ये 15 रुपयाचा रिटर्न भेटला असतं, म्हणजे 3.22%. तुमच्याकडे 300 क्वांटिटी मारायची कॅपॅसिटी, 15 × 300, 4,500 रुपये तुम्ही एका दिवसातही कमवू शकता. सगळ्यात मेन गोष्ट माहिती आहे तुम्हाला, ह्या स्टॉक मध्ये आम्ही कसं करतो ट्रेडिंग, की मी जेव्हा हे स्टॉक बाय करतो ना, समजा आता मला माहिती की इथे सपोर्ट आहे, जेव्हा मी इथे बाय करतो तेव्हा मी हे नेहमी गृहीत धरून चालतो की अगर मैंने यहाँ पे स्टॉक को बाय किया आणि इथून जर माझा स्टॉक पडला तर माझ्यासाठी 8%चा सपोर्ट आहे, पण मी ही शुअरिटी ठेवतो की 8%च्या खाली स्टॉक जाता कामा नये, कारण तिथून जर गेला तर मग मी पाहिजे तेवढ्या मोठ्या लॉसला जाण्याच्या शक्यतेत असू शकतो. तेव्हा मी इथे नेहमी बाय करताना सगळ्यात सिंपल माझी स्ट्रॅटेजी असते की खाली गेला तर मला त्याला महिनाभर होल्ड ठेवायला लागेल, आणि महिनाभर होल्ड ठेवल्यानंतर जोपर्यंत तो हा सपोर्ट घेत नाही तोपर्यंत तिथून तो रिव्हर्स फिरणार नाही. त्यानंतर हा ब्रेक झाला, इथून त्यांनी असं बॉटमला सपोर्ट घेतला, तिथून तो परत तसा वरती गेला, आणि मग त्यानंतर ह्यांनी रेजिस्टन्स घेतला, फेस केला, आणि तो रेजिस्टन्स ब्रेक करून मग परत वरती गेला. मग माझी बाईंग प्राइसच्या वरती आता स्टॉक आलेले. म्हणजे जर तुम्ही स्टॉप लॉस लावत नसाल आणि तुमची अशी इच्छा असते म्हणजे तुम्हाला ते तुमच्यासोबत होतच, ते तुम्ही काय करू शकत नाही त्याला. तुमचे असं काय होतं की सर मी आता स्टॉक बाय केलाय, 2% खाली आला, एक काम करतो त्याला होल्डिंगला टाकून देतो, आणि होल्डिंगला टाकल्यानंतर ज्या दिवशी तो वरती येईल त्या दिवशी परत त्याच्यातनं एक्झिट करून टाकतो प्रॉफिट बुक करून माझं. पण तसं सगळेच म्हणतात, पण प्रॉब्लेम कसा होतो की तुमचे स्टॉक चुकीचे असतात. तुम्ही त्याला होल्डिंगला टाकता, बरोबर आहे की नाही, इथं बाय केला, तो स्टॉक इथपर्यंत गेला, तुम्ही होल्डिंगला टाकला, आता काय म्हणता तुम्ही, जेव्हा कव्हर होईल तेव्हा वरती जाईल तेव्हा मी असा त्याला प्रॉफिट बुक करेल, बट आपके गलत स्टॉक होने की वजह से वो स्टॉक कवर होने में भी टाइम लेते हैं, ऑलमोस्ट 3 to 6 मंथ या 1 ईयर तक का. लेकिन ये जो 45 डिग्री ट्रेंडिंग स्टॉक है ना, ये अगर गलती से भी ऐसे नीचे चले गए तो महीना भर में रिटर्न ऊपर आ जाते हैं, महिनाभरात परत असे रिटर्न वरती येऊन जातात. कळलं का तुम्हाला? तर ह्यांचा एक फायदा असा असतो की चुकीचा ट्रेड बसला आणि जर स्टॉप लॉस नसेल लावलेला तुम्ही, तर एक तर तुम्ही होल्ड करा, परत तुम्हाला तुमची महिना 1.5 महिन्यानंतर बाईंग प्राइस भेटून जाईल. अदरवाइज स्ट्रिक्टली जो आपला स्टॉप लॉस आहे तो लावायचा आणि तिथल्या तिथं आपला टॉपिक जो आहे तो क्लोज करायचा. कळलं तुम्हाला? सिंपल. तर हे सगळ्यात सिंपल गणित होतं तुम्हाला क्वालिटी स्टॉकवर ट्रेडिंग करण्याचं. आता तुम्हाला अजून एखादा स्टॉक दाखवतो, HDFC बँक. मी हे तुम्हाला म्हटलं ना, मला कोणीही किती म्हटलं बँक निफ्टी ऑप्शन ट्रेडिंग करा, मी सरळ सरळ म्हणतो मला नाही करायची किंवा मला ती जमतही नाही. सिंपल है ना, आपको जो आता है वही करने में मजा है. जे सिंपली तुम्हाला जमतं. आता इथे मला असं वाटतं की एक सपोर्ट आहे, पुढे त्याचा सपोर्ट कुठे आहे, इथे एक सपोर्ट आहे. तर आता एक सिंपल गणित आहे, समजा हा मला माझ्यामध्ये हा गॅप फिल करायला आला होता, ठीक आहे. आता हा जो स्टॉक आहे, पहिले मी बघीन की किती पडलेला आहे, म्हणजे कुठलाही स्टॉक मी जे आहे 45 डिग्री मध्ये फक्त मी बाईंगच करतो बरं का. 45 डिग्री मध्ये शॉर्ट सेलिंग मी करत नाही, कारण मला ती गोष्ट पटत नाही. कारण कसं, एक गोष्ट लक्षात ठेवा, मला असं वाटलं की हा रेजिस्टन्स आहे, शॉर्ट सेल करावा, मी शॉर्ट सेल केलं, स्टॉकची प्राइस खाली आली आणि मी म्हटलं नाही प्रॉफिट बुक नाही करायचं, अजून पडणारे स्टॉक, आणि गेला वरती, काय करता, ये 45 डिग्री स्टॉक में अगर आप शॉर्ट सेलिंग करते हो और स्टॉक गलती से रिवर्स होके आपके सेलिंग प्राइस के ऊपर जाता है ना, तो ये आप ये नहीं बता सकते हो कितना ऊपर जाएगा. तो जवळजवळ पुढचे 10-20 वर्ष कंटिन्यू वरती पण जाऊ शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. पण 45 डिग्रीचे स्टॉक जर पडले ना, तर ते आपल्याला माहिती जास्तीत जास्त 1 महिना किंवा जास्तीत जास्त 6 महिने डाऊनला जातील, पण तिथून ते परत वरती येणार आहेत. ही तुम्हाला गोष्ट ऍक्सेप्ट करूनच चालायला लागेल. तर आता इथे काय झालं, हा गॅप फिल करायला येतोय. आपण ट्रेंड लाईन मध्ये बघूया की त्याला ट्रेंड लाईन मध्ये काही सपोर्ट बनवत होता का. आता ट्रेंड लाईन तर त्याची इथे अशी ड्रॉ झालेली आहे. दुसरी आपण प्रयत्न करूया, इथून बघूया. तर ठीक आहे, हे असं आहे. तर थोडंसं मी असं अटॅच केलं, इकडे करण्याचा प्रयत्न केला, तर मग हा सपोर्ट येऊ शकतो. म्हणजे काय, क्लिअरली की हा जो स्टॉक आहे तो एका सपोर्ट झोनला आलेला आहे. दुसरी गोष्ट, सपोर्ट झोनला आलेला असेल तर मी सगळ्यात पहिले बघितलं त्याचा फॉल किती झालेला आहे. हो, 10% आसपास त्याचा फॉल झालेला आहे. तर मग तो नॉर्मली किती स्टॉक फॉल होतो बघूया. येस, 11%, 8%, 10%, 18%, 14%, 13%. हा तर कोविडचा फॉल होता, कोविडचा फॉल सोडून देऊ.
हा एक मोठा एक जोरदार फॉल झालेला दिसतो इथं बँकिंगचा, 13%च आहे. हा पण एवढा काही मोठा विशेष नाही. आणि इथे एक मोठा ड्रॉप आहे. ठीक आहे, म्हणजे एक ऍव्हरेजली कळतंय की आपल्याला जो ट्रेंड आहे हा ट्रेंड डाऊन ट्रेंड जेव्हा सुरू होतो तेव्हा स्टॉक हा जास्तीत जास्त 12% ते 15%च्या रेंजमध्ये प्राइसची त्याची ड्रॉप होते. म्हणजे आता 12-15% अपने को समझ गया कि 10-12-15% तक इस शेयर की प्राइस ड्रॉप होती है. तो अभी ये शेयर कितना ड्रॉप हो चुका है 10%. म्हणजे अजून जर जास्तीत जास्त खाली आला तर तो कुठपर्यंत खाली येईल? पण 17% जर म्हटलं तर हा सपोर्ट आहे. आणि जर ट्रेंड लाईनचा सपोर्ट म्हटला तुम्ही हा इथला तर 22%चा आहे. पण 22%चे चान्स रेअर आहेत का? कारण स्टॉक जो ह्या मागच्या प्रीवियस ट्रेंड मध्ये जो फॉल झालेला आहे, जो उसका एक साल भर का ट्रेंड था, उसमें जो जो फॉल हुआ था वो सारे फॉल कितने थे? 12% या 13% तक के. तर आता आपल्याला क्लिअरली माहिती का हा जो स्टॉक ऑलरेडी फॉल झाला आहे 11% तर त्यांनी अचीव केलेला आहे. इथून जर थोडासा अजून जर फॉल झाला, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण त्याला असं कन्सिडर केलं, ठीक आहे, ही जर लाईन आपण अशी कन्सिडर करण्याचा प्रयत्न केला, मी ह्याला इथे डिलीट करतो, ह्या लाईनला इथे ह्या लाईनला डिलीट करतो. म्हणजे बघितलं, कळालं तुम्हाला? म्हणजे हा जर स्टॉक फॉल झाला, ही लाईन ब्रेक केली तर जास्तीत जास्त इथपर्यंत पडेल आणि इथून रिव्हर्सल होण्याचे चान्सेस जास्त आहेत. का जास्त आहेत? कारण जे प्रिव्हियस फॉल आहेत ते एवढ्याच प्राइसिंगचे आहेत. कळालं? तर टेक्निकल अनालिसिस मध्ये जो आपण त्याची डेफिनेशन बघतो, तो टेक्निकल अनालिसिस काय म्हणते? पास्ट प्राइस प्रिडिक्शन और पास्ट प्राइस परफॉर्मन्सवर फ्युचर प्राइसचं प्रिडिक्शन केलं जातं. तर पास्ट प्राइस म्हणजे काय असतात की त्याचे जे प्रिव्हियस प्राइस आहेत, प्रिव्हियस मध्ये जे रेजिस्टन्स झाले, प्रिव्हियस मध्ये जे सपोर्ट झाले, प्रिव्हियस मध्ये जे पॅटर्न झाले, समजा आता इथं मला एखादा असं पॅटर्न दिसतंय, प्रिव्हियस मध्ये ह्याच्या काय दिसतंय, मला एक फॉलोइंग पॅटर्न दिसतंय. ठीक आहे, आता मी समजा असं सपोर्ट रेजिस्टन्स केला तर मला असं क्लिअरली कळते काय ह्याने एक जो रेंज होती ती एक ब्रेक केली, त्यानंतर तो खाली गेलेला आहे. म्हणजे कुठलाही प्रिव्हियस पॅटर्न जर स्टॉकमध्ये तयार झालं तर त्याच्यानंतर त्याचं फ्युचर प्रिडिक्शन आपल्याला करता येतं. तर सेम इथं मी प्रिव्हियस पॅटर्न मध्ये जर बघण्याचा प्रयत्न केला तर मेरे को समझता है कि 12% तक कोई भी स्टॉक की इस स्टॉक की एचडीएफसी बैंक की प्राइस अगर गिरती है तो उसके बाद ये स्टॉक जो है वो रिवर्स होता है और रिवर्स होके ऊपर चला जाता है. तर हा आपला कितवा पॉईंट होता? 5 पॉईंट. कळालं तुम्हाला? तर सगळे हे जर क्रायटेरिया आपण मॅच केले तर एक प्रॉपरली टेक्निकल अनालिसिस आपण यूज करू शकतो. तर हे झालं बेस्ड ऑन 45 डिग्री स्टॉक विथ सपोर्ट रेजिस्टन्स आणि फॉलोइंग किती होऊ शकतं, म्हणजे किती फॉल होऊ शकतो त्याचं एक मेजरमेंट काढून केलेलं एक अनालिसिस. आणि हे गरजेचं असतं, कारण एक गोष्ट लक्षात ठेवा की एक विद्यार्थी आहे शाळेमध्ये, ठीक आहे, आणि त्याची स्कोरिंग 90 ते 100 मध्येच येते, तर त्याची स्कोरिंग अचानक 15 येऊ शकेल का? 25 येऊ शकेल का? 35 येऊ शकेल का? नाही. त्याची स्कोरिंग एखाद्या वेळेस बाय चान्स काही कारणास्तव 85 येईल, पण डायरेक्ट 50 आणि 40 नाही येणार. तर तसंच आहे, हे जे क्वालिटी असतो ना, एक लक्षात ठेवा, कुठलीही क्वालिटी कंपनी जी आहे स्वतःच्या शेअरची प्राइस 60 आणि 70% ड्रॉप होऊन देत नाही. आणि ती ड्रॉप तेव्हाच होते जेव्हा त्याच्यात काही फंडामेंटली एकदमच बॅड न्यूज असतात. बट एक तुम्हाला सांगतो, एवढं जास्त विचार करत बसलं ना तर ट्रेडिंग होत नाही. आणि मी ते काहीच विचार करत नाही. मी सरळ म्हणतो, कंपनीला पैसे डोनेट केले, 10 वर्षानंतर माझी प्राइस भेटेल, त्याच्यानंतर मी एक्झिट करेन. आणि रिअलिटी सांगतो, असा विचार केल्यामुळे मी घाबरत नाही आणि शेअर प्राइस वाढते. पण आता मी असं म्हणणार नाही की तुम्ही हे विचार करा, कारण माझ्याकडे कॅपिटल मोठे म्हणून मला होल्ड करण्याची तिथे ताकद असते. बट सिंपल आहे, मी ज्या तुम्हाला स्ट्रॅटेजीज सांगितल्या त्याला तुम्ही फॉलो केलं तर ट्रेंड मध्ये एखादा असलेला स्टॉक प्रिव्हियसली किती दिवस फॉल झालेला ह्याचं एक अनालिसिस करून आपल्याला कळू शकतो. तर हा मेजर फॉल आहे. मग हे मायनर फॉल अजून त्याच्यात वेगळेच असतात बरं का, हे सुद्धा वेगळे असतात. मग ह्याचं सुद्धा तुम्ही अनालिसिस करत बसू शकता. कळलं का? ह्याचं सुद्धा तुम्ही अनालिसिस करत बसू शकता. ही एक तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगितली. आता दुसरी स्ट्रॅटेजी बेस्ड ऑन कॅन्डलस्टिक पॅटर्न. ठीक आहे, कुठली जी आता जी दुसरी स्ट्रॅटेजी बघणार आहे बेस्ड ऑन कॅन्डलस्टिक पॅटर्न, ज्याच्यात तुम्हाला इंट्राडे आणि पोझिशनल. आता मी जी मगाशी सांगितली ही सगळी इंट्राडे प्लस पोझिशनल दोघांसाठी होती. कळालं का तुम्हाला? इंट्राडे प्लस पोझिशनल, तुम्ही त्याच्यात फ्युचर बाय करा किंवा त्याच्यात तुम्ही ऑप्शन बाय करा, काहीही अडचण नाही. आता मी जी दुसरी स्ट्रॅटेजी सांगतोय ती बेस्ड ऑन कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. आता फॉर एक्झाम्पल मला इथे दिसतंय की माझा स्टॉक मध्ये सपोर्ट झोन तयार झालेला आहे. ठीक आहे, स्टॉक मध्ये काय झालेलं आहे, माझा इथे असा एक ट्रेंड लाईन सपोर्ट झालेला आहे आणि असा एक हॉरिझॉन्टली पण सपोर्ट झोन तयार झालेला आहे. बरोबर आहे की नाही? तर ट्रेंड लाईन पण सपोर्ट ट्रेंड झोन तयार झालेला आहे आणि हॉरिझॉन्टली पण सपोर्ट झोन तयार झालेला आहे. तर मग आता काही कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होत आहेत का बघा, कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होत आहेत का बघा. तर आता इथे बघूया आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न काही तयार होत आहेत का. त्याला एक मिनिट असं
बंद करतो. तर काय दिसते मला 3 न्यूट्रल डोजी, स्पिनिंग टॉप, हॅमर. म्हणजे काय, तिन्ही कॅन्डलस्टिक काय इंडिकेट करतायत मला, न्यूट्रल डोजी, स्पिनिंग टॉप, हॅमर, तिन्ही कॅन्डलस्टिक मला काय इंडिकेट करतायत की स्टॉक जो आहे तो सपोर्ट झोनला आहे आणि सपोर्ट झोनला तो स्टॉक जो आहे तो ह्याचा लो ब्रेक करायला तैयार नहीं. वो जो स्टॉक है वो ये लो ब्रेक करने को रेडी नहीं है, मतलब स्टॉक में बाइंग आने के चांसेस है. आता दुसरी गोष्ट, मी जे कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत न्यूट्रल डोजी, स्पिनिंग टॉप आणि हॅमर, हे तिन्ही कॅन्डलस्टिक पॅटर्न बॉटमला पाहतोय. तर बॉटम पाहण्याआधी मी हे पाहिजे किती पडलाय तो स्टॉक. अरे वा, 11% पडलाय. म्हणजे माझा जो क्रायटेरिया होता, जो ट्रेंड अनालिसिस करताना मी जे पाहत होतो की स्टॉकची प्राइस जर 12% पडली, 13% ड्रॉप झाली, तर त्यानंतर हा स्टॉक एचडीएफसी बँकेचा वाढतोय. तर 11-12% पण प्राइस ड्रॉप झालेली आहे. हॉरिझॉन्टली पण रेजिस्टन्स आहे, ट्रेंड लाईनचा पण रेजिस्टन्स आहे. आणि तिसरा क्रायटेरिया काय आहे की इथं 3 बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होत आहेत, की ह्याचा मिनिंग असा आहे की हे ट्रेंड रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत. आपल्याला माहिती आहे की हे तिन्ही जर सपोर्ट झोनला तयार झाले तर ट्रेंडला रिव्हर्स करतात, म्हणजे डाऊन ट्रेंड तुमचा कुठे आणतात ते अप ट्रेंडला आणून सोडतात. ते तिन्ही कॅन्डलस्टिक पॅटर्न सपोर्ट झोनला तयार झाले, त्याच्यामुळे स्टॉकची जी आहे वाढण्याची जी क्षमता आहे किंवा चान्सेस आहेत ते मेजॉरिटीली इथून जास्त आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे प्रॉपर कॅन्डलस्टिक पॅटर्न जे आहेत त्याच्यावर अनालिसिस करून करू शकता. आता दुसरी गोष्ट, इथे पण परत बघा, आता मी असा हा ट्रेंड ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो. हा सपोर्ट, हा सपोर्ट, हा सपोर्ट, हा सपोर्ट. आता एवढी प्राइस ड्रॉप झालेली आहे, ठीक आहे. आता एक सिंपल गोष्ट मी डोक्यात पहिले विचार काय करत, एचडीएफसी बँक आहे, ए ग्रुपचा स्टॉक आहे आणि किती प्राइस ड्रॉप झाली, 14% प्राइस ड्रॉप झाली, ठीक आहे. आता 14% तर प्राइस ड्रॉप झालेली आहे, हे तर एक कळलं. बाकी मुव्हिंग ॲव्हरेज आरएसआय तर आपण तिथे पुढे लावतच असतो, त्याच्यावर आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन भेटते. सपोर्ट झोन आहे, 14% प्राइस ड्रॉप झालेली आहे आणि आता त्याला ते काय पॅटर्न तयार झालेलं आहे, लॉंग लेग डोजी पॅटर्न तयार झालेलं आहे, बरोबर आहे की नाही. लॉंग लेग डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न किंवा न्यूट्रल डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण असं म्हणू शकतो की तिथं फॉर्म झालेलं आहे. म्हणजे उद्या जर ह्या कॅन्डलनी ह्या कॅन्डलचा हाय जर उद्या स्टॉक ब्रेक करतोय तर तुम्हाला एक चांगली रॅली देऊ शकतो. तर इथे बघू शकता तुम्ही स्टॉक जवळजवळ किती वरती गेल्यानंतर 5%. मी हाय ब्रेक करण्याची सुद्धा वाट बघितली नसती, मी सरळ सरळ तो स्टॉक बाय केला असता. का, कारण एकतर पहिली गोष्ट त्याचं नावच आहे एचडीएफसी बँक, कळलं का, एक ब्रँड व्हॅल्यू आहे. त्यानंतर स्टॉक दुसरा जो आहे तो ऑलमोस्ट 15% फॉल झालेला आहे. त्याच्यामुळे अजून त्याला फॉल किती करणार तुम्ही, काय त्याला हिथं आणणार आहेत? मला सांगा, इथून फॉल करून काय तुम्ही एचडीएफसी बँक इथं आणणार, मग 900 टार्गेट नंतर पुढे 600 टार्गेट, 600 नंतर 400, 400 नंतर हे 300, 300 नंतर 200, 200 100, असं होणार आहे का एचडीएफसी बँकेचं? लोकांना येस बँक आजही वाटते 10 रुपयाची, 300 रुपये टार्गेटला आहे. येस बँक जर तुम्हाला 10 चे 300 वाटते तर एचडीएफसी बँक नाही वाटत रे 700 रुपये 10,000 रुपये जाऊ शकते. साहजिक आहे ना. क्वालिटी कंपनीवर तुम्ही क्वालिटी सारखा विचार जर केला तर पैसाच आहे, पण तुमचा क्वालिटी कंपनीवर नॉन क्वालिटी विचार होतो, त्याच्यामुळे तुम्हाला ते कळत नाही की नेमका स्टॉक वाढणार आहे की नाही. आता इथे बघा, इथे तर किती क्रीम चान्स होता, म्हणजे ज्यांनी हे लकीली चान्स जर ग्रॅप करू शकला असता ना जो व्यक्ती, लिमिट नाही मग पैशाची त्या दिवशी. काय वाढलाय इथे तर, आरएसआय डायव्हर्जन सुद्धा 100% झालेले, मी सांगतो तुम्हाला. इथं आरएसआय डायव्हर्जन्स नाही म्हणता येणार, कारण आरएसआय सुद्धा असा वरतीच चाललेला होता की आपण हॉरिझॉन्टली असं ड्रॉ करून बघायला प्रयत्न केला. तसं वाटतंय थोडं साहजिक जरासं आरएसआय डायव्हर्जन्स सुद्धा झालेला आहे आपल्या इथे, बरोबर की नाही. प्राइस हॉरिझॉन्टली लेकिन आरएसआय ऊपर जा रहा है, तो क्लियर कट इंडिकेशन था. इथे काय आलेलं आहे, सरप्राईज स्प्लिट झालेलं आहे का, ओके ठीक आहे. तर स्प्लिट झाला होता स्टॉक इथे, पण आपल्याला इथे दिसतंय क्लिअर कट कुठलं कॅन्डलस्टिक पॅटर्न होतं, एक ड्रॅगन फ्लाय डोजी म्हणू शकतो किंवा लॉंग लेग डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न बघू शकतो. जसा ओपन झाला तसा तिथून स्टॉक वरती पळायला सुरुवात झाली, 9% वाढला. जोक नाहीये, लार्ज ग्रुपची कंपनी, भारतातील सगळ्यात मोठी बँक आहे आणि 9% वाढते आणि दुसऱ्या दिवशी परत वरती जाते आणि 15% वाढते. अरे तुम्ही जेव्हा लाख रुपयाची बाईंग करता ना, तेव्हा तुम्हाला 16,000 रुपयाचा गेन दिसतो, आणि जेव्हा तुम्ही 10 लाख रुपयाची बाईंग करता तेव्हा 1,60,000चा गेन दिसतो. तेव्हा तुम्हाला कळेल की रियालिटीमध्ये 16% किती मोठे असतात. कधी बघितलं असं 25,000 30,000 रुपये प्लस असताना अकाउंट, किती छान वाटतं बघताना. तर ते असं छोटं वाटतं लोकांना, अक्षरशः 3,000 रुपये प्रॉफिट जरी म्हटलं तरी छोट्या वाटतात गोष्टी, पण जेव्हा ते 3,000 रुपये रिअली तुमच्या M2M मध्ये प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मध्ये जेव्हा दिसतात ना, तेव्हा त्या गोष्टी छोट्या छोट्या करत खूप मोठ्या कॅल्क्युलेशन मध्ये जातात. तर हे झालं बेस्ड ऑन कॅन्डलस्टिक पॅटर्न. तर कॅन्डलस्टिक पॅटर्नवर एक नेहमी गोष्ट लक्षात ठेवा की आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये अप टू 2% टार्गेट घेतो, पण कॅन्डलस्टिक पॅटर्न जेव्हाही तयार होते ना, ती कधीच 2% जात नाही, ती 3% 4% साहजिक जातेच जाते. कारण तुम्ही कधीही बघा, आता मी तुम्हाला माहितीये कॅन्डलस्टिक पॅटर्नवर मजा कशी असते आमची.
समजा आता मी इथे एक ट्रेंड अनालिसिस केलं, मी इथे एक सपोर्ट झोन ड्रॉ केला, ठीक आहे, आणि मला आता माहिती आहे की इथे स्टॉक जो आहे तो ड्रॉप होते प्रिव्हियसली. मी सगळ्यात पहिले काय बघणार, त्याचं प्राइस रेंज किती फॉलो होते. तो चलो कितना फॉलो हुआ, 3-4%. चलो कितना फॉलो हुआ, 5-6%. अभी कितना फॉलो हुआ, 6%. अरे वा, म्हणजे पहिल्यांदा जेवढा फॉलो होत होता स्टॉक त्याच्यापेक्षाही साहजिक आता किती झालेला आहे, 4%, 5.5%, 6% प्राइस, 6% पण नाही, त्याच्यापेक्षाही मोठा. म्हणजे एकदम टॉप टू बॉटम असं मी कन्सिडर करण्याचा प्रयत्न केला. जास्त टॉप एकदमच असं एकच कॅन्डल एवढी मोठी असेल तर ती घ्यायची नाही, ऍव्हरेज मध्ये घ्यायची, कुठले तरी 3-4 कॅन्डल जवळजवळ येतात तर ही. तर मला एक कळतंय की 4-5-6% प्राइस ड्रॉप होतीये आणि त्याच्यानंतर स्टॉक नॉर्मली वाढतोय. कॅन्डलस्टिक पॅटर्न बघण्याचा आता मी इथं प्रयत्न करेन. आता मी इथं कॅन्डलस्टिक पॅटर्न बघतो, पहिले कुठलं मला दिसतंय का. येस, मला एक असं वाटतंय की स्पिनिंग टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि त्याच्यानंतर एक इन्व्हर्टेड हॅमर, उलटा हॅमर एक पॅटर्न तयार झालेला आहे. म्हणजे ह्यांचा जर हाय ब्रेक केला तर स्टॉकची प्राइस वाढण्याची चान्सेस आहेत. आता इथं हाय ब्रेक केला आणि स्टॉकची प्राइस किती वाढली, जवळजवळ 1% स्टॉकची प्राइस वाढली. पण तुम्हाला सरप्राइझिंगली सांगू, जेव्हा पण कॅन्डलस्टिक पॅटर्न होतं ना, तुम्ही 2-3 दिवस जरी स्टॉक होल्ड करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला साहजिक चांगलं रिटर्न भेटतं. कारण कॅन्डलस्टिक तयार झाल्यानंतर कधीही तुम्ही बघा, 2 दिवस, आता इथे हॅमर झाला, पुढचे 2-3 दिवस तरी स्टॉक वाढलेला आहे, 2.5% भेटले. काय पाहिजे, 2 ट्रेड मध्ये तुम्हाला 5% रिटर्न भेटतात, महिन्यात तुमच्याकडे 20 दिवस आहेत. कळलं, कॅन्डलस्टिक बेस्ड ऑन ट्रेडिंग, सॉरी ट्रेडिंग बेस्ड ऑन कॅन्डलस्टिक पॅटर्न. तर ही होती ट्रेडिंग बेस्ड ऑन कॅन्डलस्टिक पॅटर्न. हे लोअर टाइम फ्रेम मध्ये मी येणार आहे बरं का. आता याच गोष्टीला तुम्ही लोअर टाइम फ्रेम मध्ये सुद्धा बघू शकता, त्याच्यावर मी पुढे सांगणार आहे. आता तिसरं ट्रेडिंग बेस्ड ऑन आपलं जे इंट्राडे आहे किंवा शॉर्ट टर्म आहे ते बेस्ड ऑन कसं, ब्रेकआउट्स. इथे ब्रेकआउट झाले, हा एक आपल्याला ब्रेकआउट झाला दिसला. पाहिजे तर तुम्ही एक लाईन ब्रेक करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, छोट्याशा एका लाईनला ब्रेक होत असेल पण एक चांगला ब्रेकआउट दिसत असेल तर साहजिक आहे. आता हा एवढा क्रीम ब्रेकआउट आहे ना, किती छान प्रकारे कॅन्डलस्टिक, तुम्ही सांगा क्लिअरली ती कॅन्डलस्टिक ह्याच्यावरती क्लोज झाली, तरी सुद्धा लोक काय करतात, जस्ट डायल दोन बाय करतात. अरे दिसतोय ना एचडीएफसी बँक, घ्या ना रिस्क. पण ते नाही करणार, तिथे कुठेतरी अल्पाईन मेटल्स, नाहीतर ते काहीतरी ते कुठलं तरी धनुश्री अॅग्रो बिग्रो अशा काहीतरी स्टॉक मध्ये जाऊन पैसे तिथं झिरो करतील कॅपिटल. पण एचडीएफसी बँकेत 1000 रुपयाचा स्टॉप लॉस लावायला कधी तयार होत नाही. तर ह्या मेंटॅलिटीमुळेच आपले लॉसेस होतात. तर ते इथं मी क्लिअरली बाय केला असता, 4.5%ची रॅली भेटली. माझ्यात कॅपॅसिटी 4.5%च होल्डिंगची आहे, तर मी इथं बाहेर पडलो असतो. जर तुमच्याकडे पोझिशनल ठेवायची क्षमता आहे तर तुम्ही होल्ड करा. फार 8% पण गेलं, लाख रुपयाची होल्डिंग केली, 8,000 रुपये भेटले. किती दिवसात, 7 ते 8 दिवसात. आता प्रॉब्लेम काय होतं माहिती का, लोक सर लाखावर 8,000 रुपये 15 दिवसात खूप कमी रिटर्न वाटत नाही का. अरे मग तुम्हाला कोणी सांगितलं मार्केट लाखावर 90,000 रुपये महिन्याला देतं, कोणी सांगितलं. नको ते युट्यूबचे व्हिडिओ बघायचे, नको ते एक्सपेक्टेशन करायचे, आणि मग त्याच्यात त्याची जशी कंडिशन आहे तशी आपल्याला पैसे येतील का हे बघण्यासाठी मागे पडायचं आणि आपलं कॅपिटल झिरो करून बसायचं. मी तुम्हाला सांगितलं, आपल्याला कोणालाही गोष्ट प्रूव्ह करायची नाही आपण किती कमवतो, आपल्याला स्वतःला पैसे कमवायचे. त्याच्यामुळे तुमचं अनालिसिस परफेक्ट करा, तुमच्याकडे पेशन्स ठेवण्याची क्षमता दाखवा. उद्या तुमच्याकडे पैसे अनलिमिटेड येण्याचे चान्सेस आहेत. कारण तुम्ही एक परफेक्ट ट्रेडर झाला तर मार्केटमध्ये असे लोक आहेत की ज्यांच्याकडे पैसा आहे पण वेळ नाही, सरळ त्यांना अप्रोचेस होतील तुम्हाला की सर हमारा पोर्टफोलियो संभालो, हमें अच्छा खासा रिटर्न निकाल के दो, त्यांना क्वालिटी कंपनीमध्ये पैसा कमवून त्यांना. तर हे ब्रेकआउट पॅटर्नच्या बेसिसवर करू शकता. तिसरं मुव्हिंग ऍव्हरेजेस, तर मी काल तुम्हाला सगळ्यांना सांगितलंच होतं, तरी मी 1 मिनिट इथं मुव्हिंग ऍव्हरेजेस लावतो. इन्व्हेस्टिंगच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला ते करायला लागतील, आणि हेच परत तुम्हाला लोअर टाइम फ्रेम मध्ये मी दाखवणार आहे आता. एकच गोष्ट जरी 4 वेळा लोकांना सांगितली ना तरी लोक म्हणतात मला लॉस होतो. मला कळत नाही लोकांना लॉस होण्यामागचा रिझन काय माहिती का. मी जेव्हाही बघितलेलं आहे ना, माझे विद्यार्थी मला किंवा कोणी म्हणतं सर माझा लॉस झाला आणि मला प्रॉफिटच होत नाही, तेव्हा एक गोष्ट कळते, प्रॉफिट मध्ये ह्याचा ट्रेड असतं, होल्ड किती मध्ये असतो, 500 रुपये, 1000 रुपये, 1,500 रुपये. लॉस मध्ये याचा ट्रेड असतो 25,000, 27,000 रुपये डायरेक्ट. ही रिअलिटी आहे. तुम्ही ना जोपर्यंत ही गोष्ट थांबवणार नाही तोपर्यंत तुम्ही कितीही ट्रेडिंग करा, तुमचं कॅपिटल झिरोच होणार आहे. तुम्ही कमवण्याच्या मागे लागता किती, सर मला आज प्रॉफिट कमवायचंय 15,000 रुपये, आणि खरं बुक करता तुम्ही 1,500 रुपये, आणि विचार करता की मी लॉस 1,000 रुपये झाल्यावर बाहेर पडेल, पण खरं तर तुम्ही लॉस बुक करता 15,000. म्हणजे तुम्ही जे विचार करता त्याच्यात नेहमी तुम्ही उलटा करायला लागता. नाही तर मग सगळ्यात सिंपल स्ट्रॅटेजी मार्केटमध्ये सांगतो. तुमचा असा एखादा मित्र तुम्हाला माहिती जो रोजच लॉस खातो, आहे का असा एखादं कोणी ओळखीमध्ये जो हर रोज लॉस खात आहे. त्यांनी बाय केलं, तुम्ही शॉर्ट सेल करा, त्यांनी शॉर्ट सेल केलं, तुम्ही बाय करा, झालं पैसेच पैसे तुम्हाला.
तो रोजच लॉस खाणार आहे, तर तुम्हाला साहजिक पैसेच भेटणार आहेत ना. मग ही सिंपल स्ट्रॅटेजी. असं आपल्या ग्रुपमध्ये कोण असेल तर माझ्या ऑफिसवर या, मी माझ्या 1 लाख रुपयाचा अकाउंट देतो, त्याच्यावर तुम्ही रोज लॉस खा, मी त्याच्यामुळे प्रॉफिट करेन आणि त्याच्यातनं तुम्हाला काय असेल तर ते शेअर पण एखादं चांगलं द्याल तयार. असं कोणी आहे का रोज लॉस खाऊ शकतं? 365 दिवस लॉस झाला पाहिजे बरं का मार्केटमध्ये. मी स्वतः राहण्या खाण्याची येण्या जाण्याची सगळी तुमची सोय करतो, फक्त तुम्ही सांगा माझा 365 दिवस लॉस होतो. माझ्यासाठी ती गोल्डन ऑपॉर्च्युनिटी, कारण त्यांनी बाय केलं ती सर सकट आम्ही सेल करायला लागणार तो स्टॉक. तर आता मुव्हिंग ऍव्हरेजेसवर मी त्याचा काल व्हिडिओही टाकला होता तुम्हाला. मुव्हिंग ऍव्हरेज 1 2 3 इथे क्लोज केलं. हे सगळे लोअर टाइम फ्रेमवर जेव्हा बघाल ना, तुम्हाला अजून ह्याच्यात अॅक्युरेसी येईल. 100 आणि 200. नंतर परत मुव्हिंग ऍव्हरेजेसवर गेला. मुव्हिंग एक्सपोनेन्शियल घ्यायचं 1 2 3 50 100 200. तर ह्याला केलं मी 1 वीक. सिंपल है, नीचे आया बाय करो, 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 नीचे आया बाय करो. आता पुढे कोविडचा फॉल होता, तिथे तर कोणी वाचणार नव्हतं. तुम्हाला तिसरी मी स्ट्रॅटेजी सांगितली इंट्राडे प्लस पोझिशनल करण्यासाठी. आता तुम्ही म्हणताय काय म्हणाल साहजिक की सर स्टॉकला वाढायला तर महिनाभर गेला, 28 दिवस लागले. 28 दिवसात 15%, काय पाहिजे अजून सांगा बरं. ट्विझर बॉटम झालेला आहे, मुव्हिंग ऍव्हरेजचा सपोर्ट आहे, क्लिअर कट सांगतो स्टॉक वाढणार आहे. तुम्हाला काल किती स्टॉकची आपण लिस्ट बघितली अशी. माझा तो युट्यूबला एक व्हिडिओ पण मी काल माझ्यामध्ये मी पोस्ट केलेला आहे या माझ्या पाटील शेअर मार्केट इन्स्टिट्यूट या त्याच्यावर, की हाऊ टू यूज अ मुव्हिंग ऍव्हरेज 50 100 200 इन अ क्वालिटी स्टॉक प्रॉपरली. एक मिनिट, हे इन्व्हेस्टिंगची वेबसाईट क्रॅश झाली माझ्या मते. शेअर प्राइस ड्रॉप होऊन आली, मुव्हिंग ऍव्हरेजच्या रेंजमध्ये अडकली, परत वरती गेली, परत ड्रॉप झाली, अडकली, परत वरती गेली, परत ड्रॉप झाली, अडकली, परत मुव्हिंग ऍव्हरेजला परत वरती गेली, परत ड्रॉप झाली, अडकली, ह्याच्यात परत वरती गेली. सेम सिच्युएशन एव्हरी टाइम होते. एखाद्या वेळेस स्टॉक फॉलो नाही करणार, पण एक लक्षात ठेवा मुव्हिंग ऍव्हरेजेसला स्टॉक फॉलो करणाऱ्यांची एक लिस्ट आहे. त्याच्यात ऍक्सिस बँक येत नाही, पण एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड येतं, कोटक बँक पण येते. आता बघा तुम्हाला एचडीएफसी बँकेचा डिफरन्स दाखवतो, हे दिसते किती वेळा फॉलो केला प्रॉपरली, खूप वेळा. पण तेच जर तुम्ही म्हणाल ऍक्सिस फॉलो करते का, नाही एवढं जास्त करत नाही, तरी करते त्या मानाने जेवढं पाहिजे. तर तुम्हाला पाहिजे तर कोटक बँक तुम्ही चेक करू शकता. हा तर सगळ्यात सायलेंट स्टॉक आहे. बँकिंग सेक्टर मधला सगळ्यात सायलेंट स्टॉक म्हणजे पहिला एचडीएफसी बँक आणि दुसरा कोटक बँक, हे सगळ्यात सेफ आहेत बरं का. म्हणजे माझ्या ट्रेडिंग मध्ये सगळ्यात जास्त असणे वाले ट्रेडिंग करने वाले दो ही स्टॉक आहे, एचडीएफसी बँक आणि कोटक बँक. सिंपल स्ट्रॅटेजी आहे, पडत 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 खाली आले की त्याला सपोर्ट बघायचा, कॅन्डलस्टिक पॅटर्न बघायची आणि त्याच्यानंतर त्याला बाय करायचं, तिथून तो वरती 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 जाणार, आपलं प्रॉफिट जे आहे ते बुक करून बाहेर पडायचं. म्हणजे मी तुम्हाला 3 प्रकारे ट्रेडिंग करण्यासाठी दाखवलं. ते म्हणजे ट्रेंड लाईन बेसवर स्टॉकची प्राइस किती फॉल झाली त्याच्यावरनं तुम्ही अंदाज घेऊ शकता. सेकंड, कॅन्डलस्टिक पॅटर्न वरनं तुम्ही अंदाज घेऊ शकता. थर्ड म्हणजे तुमचे ब्रेकआउट पॅटर्न्स जे आहेत त्याच्यावरनं तुम्ही करू शकता. जवळजवळ आपले 20 प्रकारचे ब्रेकआउट आहेत, 25 प्रकारचे कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत. आणि फोर्थ म्हणजे मुव्हिंग ऍव्हरेजेस. आणि फिफ्थ म्हणजे आपला RSI आहे, जो आपण काल पूर्ण शिकलेला आहोत. त्याच्याविषयी माझा युट्यूबवर व्हिडिओ आहे, RSI अँड देअर डायव्हर्जन्स. इथं तुम्ही RSI वर क्लिक केलं तर इथं तुम्ही त्याचे डायव्हर्जन्स बघा, तुम्हाला डायव्हर्जन्स सापडतील. डायव्हर्जन्सच्या बेसिसवर तुम्ही इंट्राडे किंवा पोझिशनल एक चांगल्या प्रकारचा ट्रेड तयार करू शकता. आता मला इथे एखादा डायव्हर्जन्स दिसतोय का बघू दे बरं. सॉरी, कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण ओपन नाही केलं इथे. तर हो, इथे एक डायव्हर्जन्स दिसला मला. काय तर 5 प्रकारच्या सिंपल स्ट्रॅटेजीज आहेत की नाही सांगा बरं इंट्राडे प्लस पोझिशनल करायला. फक्त तुमच्याकडे स्टॉक लिस्ट पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे का, मी जसं म्हटलं ना तुम्हाला मगाशी, की स्टॉक सिलेक्शन जे आहे ना
ते कसं होतं नेहमी आहे ना सेक्टरल चालतं. आता मी इथं काय करतो 4 थीम घेण्याचा प्रयत्न करतो. इथं माझ्या समोर 4 थीम झाल्या. हे असं करा ना, लावा ना 4 स्क्रीन एकदम दिसेल प्रोफेशनल. मी तुम्हाला काल 4 वे दाखवलं ना, तर 4 स्क्रीनवर असे 4 प्रकारचे चार्ट लोक ओपन करू शकतात. 4 नाही, तुम्हाला इथे एवढे चार्ट ओपन करता येतात बघा. एवढ्या चार्टवर तुम्ही अनालिसिस करू शकता. पण ते तेवढं फायदेशीर आपल्याला पाहिजे नाही, तर मग त्याच्यात मजा नाही. तुम्ही 2 स्क्रीन वापरू शकता. तुम्ही अशा अशा 2 स्क्रीन वापरू शकता. तुम्हाला पाहिजे इथं, तुम्ही इथं 30 मिनिटाचा चार्ट बघा. तुम्हाला पाहिजे इथे, तर तुम्ही इथं 15 मिनिटाचा चार्ट बघा. आणि बघा 30 मिनिटात काय होतं 15 मिनिटात. हे सगळं फ्री आहे. हे पैसे भरायची गरज पडत नाही. तुम्हाला फ्रीली अवेलेबल आहे investing.com च्या वेबसाईटवर. हे कॅमेरा आहे, त्याच्या बाजूला लेआउट आहे, लेआउटच्या बाजूला तुम्हाला असे आहेत. तुम्हाला इथं अजून वेगळा टाइम फ्रेम पाहिजे. तुम्हाला वाटतं इथं मी 1 तासाचा चार्ट ओपन करा, 1 तासाचं ओपन करा. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्सचे टाइम फ्रेम इथे यूज करू शकता. पण आपल्याला आता बघायचं 4 वे चार्ट मध्ये. समजा मी आता इथे कोटक बँक घेतो, इथे मी HDFC बँक घेतो. प्रत्येक सेक्टरचा एक लीडर घेतो. ठीक आहे. HDFC बँक घेऊया. त्यानंतर इथे मी घेतो तुम्हाला समजा हिंदुस्थान युनिलिव्हर. इथे घेऊया आपण TCS. इथे घेऊया आपण रिलायन्स. आज सगळ्यांना वन डे मध्ये मी कन्वर्ट करून घेतो. एकदा ह्याला चार्टला रिसेट करतो जरासं, म्हणजे प्रॉपरली सगळे सेट होतील. माझ्यामध्ये खालच्या चार्टला सिलेक्ट करायला ऑप्शन नाही आहे. तर तुम्ही आता हे बघू शकता की हे वेगवेगळ्या सेक्टरचे वन डेचे चार्ट आहेत. तर आता हे तुम्ही बघा, मी म्हटलं तुम्हाला सेक्टरियल मार्केट चालतं. मार्केट के कैसे हिसाब से चलता है, सेक्टर के हिसाब से. तर आता एक गोष्ट तुम्हाला दाखवतो. तर आपला वरती बँकिंग सेक्टर आहे आणि खाली IT सेक्टर आहे. ठीक आहे. बँकिंग सेक्टर जेव्हा बॉटमला होतं तेव्हा IT सेक्टर ऑलमोस्ट कुठे होतं, टॉपला होतं. बरोबर आहे की नाही. तर समजून घ्या कि फॉर एग्जाम्पल मैंने TCS को यहाँ पे बाय किया था. TCS ला कुठे मी बाय केलं, मी कसे माझे पैसे रोटेशनल फिरवतो का, त्याच्यामुळे मी माझे स्टेटमेंट 30 ही दिवस माझे का प्रॉफिट मध्ये रहता, त्याच्या मागचं मी तुम्हाला रिझन दाखवतो. समझ लो मैंने TCS को यहाँ पे बाय किया था. TCS यहाँ तक बढ़ गया 15% का मैंने प्रॉफिट बुक कर लिया. अभी मुझे प्रॉफिट बुक करना है. प्रॉफिट बुक केल्यानंतर मी पाहतो की बॉटमला कोण आले. अरे वा, HDFC बँक बॉटमला आले. चला, प्रॉफिट जेवढं बुक केलेलं आहे ती आम्ही समजा 1 लाख रुपयाची खरेदी केली होती, 15,000चा प्रॉफिट आहे. ते 1 लाख रुपये मी विड्रॉल करून घेतले, 15,000 पण माझ्या अकाउंटमध्ये तसेच ठेवले, पण 1 लाख विड्रॉल म्हणजे हे केले आणि 1 लाख रुपये मी परत कशात टाकले, HDFC बँकेत. आता काय झालं, आता तुम्ही बघू शकता बँकिंग वरती गेली, TCS परत खाली आला. बरोबर की नाही. आता मला कळालं की बँकिंग जे आहे एका टॉप लेवलला पोहोचलेलं आहे. आता बँकिंग मध्ये काय मजा राहिलेली नाही. बँकिंग कधी येऊ शकतो, शूटिंग स्टार पॅटर्न कंटिन्युअसली तयार होतात. बेटर आहे आपला प्रॉफिट बुक करू. प्रॉफिट बुक केलं, मी इथून बाय केलं होतं, इथपर्यंत गेलो, मी प्रॉफिट बुक केलं. म्हटलं चला बघूया कोण खाली आहे, तर परत दिसलं TCS खाली आहे. तर चलो नो इश्यू. आता TCS मध्ये मी पैसे माझे स्विच केले. बरोबर की नाही. TCS मध्ये माझे मी HDFC ना प्रॉफिट बुक केलं, परत TCS मध्ये पैसे टाकले, परत TCS वाढत वरती गेला आणि काय झालं, परत बँकिंग खाली आलं. तर हे मार्केट असंच चालतं. आणि ज्याला हे कळालं, हे अख्ख्या युट्यूबच्या धर्तीवर कुठेही कोणीही मेन्शन केलं नाही की मार्केट ऍक्च्युअलिटी मध्ये अशा प्रकारे वर्क करतं. आणि मार्केट हे खरं तर असंच चालतं आणि तीच लोक पैसे कमवतात ज्यांना हे कळतं. माहित होती ही गोष्ट. पुरा सेक्ट्रियल मार्केट चलता आहे. त्याच्यामुळे माझं 30 दिवस माझ्याकडे ट्रेड असतात. कारण स्टॉक मार्केटमध्ये कंपन्या किती आहेत तुमच्याकडे, क्वालिटी कंपन्या 100+ आहेत. अरे मार्केट चालतं किती दिवस, 18 ते 20 दिवस. 20 दिवस रोज तुम्ही ट्रेडिंग करू शकता. एक चांगल्या प्रकारची 20 दिवस रोज ट्रेडिंग करू शकता. आता समजा मला इथे अजून बघायचंय, ओके. तर आता मी समजतो की मला रिलायन्स इंडस्ट्रीज बाय करायचंय.
किंवा फॉर एक्झाम्पल हे बघा, मी इथं ही लाईन घेतली ना, वरती लाईन बघा एक्झॅक्टली तिथे मॅच होती. एकदा आपण त्याला काय करूया, रिसेट करूया सगळ्या चार्टला. ते क्लिक करू, रिसेट, याला क्लिक करूया, रिसेट. ठीक आहे. तर हे बघा, मी इथे कर्सर घेतला ना, तर चारही स्टॉक मध्ये तो स्टॉक त्या दिवशी कुठे होता हे क्लिअरली दिसते बघा. म्हणजे एचडीएफसी बँक जेव्हा खाली होता ना, त्याच टायमाला, आता ह्याला असं वरती करता येणार नाही मला, एक मिनिट मी काय करतो, इथे इथे रिलायन्स ओपन करतो आणि खाली कुठला आपला एचयूएल खाली नेतो, एएनसी रिलायन्स आणि एचयूएल. सगळे रिसेट करून घेतो एकदा चार्ट. ठीक आहे. तर आता बघा, सिंपल गोष्ट आहे. आता मी रिलायन्सवर चार्टवर जेव्हा बोट ठेवलेला आहे, ठीक आहे, रिलायन्सच्या चार्टवर बोट ठेवलेला आहे, तेव्हा तुम्ही एचडीएफसी बँकेचा हा तुमच्या साईडला, इथे एचडीएफसी बँक आहे, इथे रिलायन्स आहे, इथे टीसीएस आहे, इथे हिंदुस्तान युनिलिव्हर है. जब मैं इसके ऊपर कर्सर रखता हूँ तो सेम उसी डेट की सारी कैंडलस्टिक के ऊपर कर्सर आता है. तो देखो रिलायंस जब नीचे था तब एचडीएफसी बैंक भी नीचे थी और टीसीएस और हिंदुस्तान युनिलिव्हर दोनों ऊपर थे. म्हणजे माझ्याकडे टीसीएस मध्ये प्रॉफिट बुक करायचंय आणि माझा पैसा एचडीएफसी बँकेत स्विच करायचा आहे, आणि हिंदुस्तान युनिलिव्हर मध्ये प्रॉफिट बुक करायचं आणि माझा पैसा मला कशात स्विच करायचा आता, रिलायन्स मध्ये. माझे 2 ट्रेड एक्झिट झाले प्रॉफिट मध्ये, 2 ट्रेड माझ्याकडे परत रिएंटर झाले प्रॉफिट कमवण्यासाठी. तर सेक्टरियल चेंज, तर मार्केटमध्ये असे 6 प्रकारचे सेक्टर आहेत आणि हे दर 4 दिवसानंतर चेंज होतात आणि दर 4 दिवसानंतर माझे बरोबर पैसे त्या थीम मध्ये. मला सांगा भारतीय एअरटेल मी का दिला? कारण सेक्टरियल चेंज होता. भारतीय एअरटेल पडला होता, मार्केट वाढत होतं, भारतीय एअरटेल पडला होता, तर भारतीय एअरटेलला वाढण्याची गरज होती. भारतीय एअरटेल वाढला, 12-15 हजार रुपयाचं मला प्रॉफिट दिलं एका ट्रेड मध्ये, मी बाहेर पडून गेलो. सेक्टरियल चेंज. हिंदुस्तान युनिलिव्हर काय बाय केला मी, 35,000 प्लस 50-75,000 प्रॉफिट साठी, कारण सेक्टरियल चेंज होणार होता. का टीसीएस बाय केला 75,000 प्रॉफिट साठी, कारण सेक्टरियल चेंज होणार होता. तर तुम्हाला काय करायचे, जेव्हाही स्टॉक बॉटमला येतात, कुठलाही एक लक्षात ठेवा, कुठलाही सेक्टर जो आहे, सगळेच सेक्टर कधी वाढत नाहीत. जर आयटी सेक्टर वाढला तर बँकिंग सेक्टर पडेल, बँकिंग सेक्टर वाढला तर एफएमसीजी सेक्टर पडेल, एफएमसीजी वाढला तर हेल्थ केअर सेक्टर पडेल. म्हणजे प्रत्येक सेक्टर एका टायमाला वाढतं आणि प्रत्येक सेक्टर एका टायमाला पडतं. मी असं कोरिलेशन सांगत नाही की हा सेक्टर वाढला तर हा सेक्टर पडलेला असतो, असं काहीच नाही कुठलं गणित. मी जस्ट तुम्हाला रॅन्डमली सांगितलं की अगर 2 सेक्टर ऊपर है तो कोई तो 2 सेक्टर नीचे होंगे, और कोई 2 सेक्टर नीचे है कोई तो 2 सेक्टर ऊपर होंगे. तर मी नेहमी काय करतो की क्वालिटी स्टॉक जे आहेत, आता मला इथं दिसते, आता माझ्या डोक्यात काय आहे की माझ्यासाठी फेवरेबल स्टॉक कुठला आहे बाय करण्यासाठी, सगळे कॅन्डलस्टिक पाहता मला असं वाटतं की थोडंसं त्याला अनझूम करतो, बघतो की कुठला स्टॉक हा अजून खूप खाली प्रमाणात आहे. तर मला सगळेच आता फेवरेबल मध्ये वाटतात, पण मला जरा ह्याचा रिस्क रिवॉर्ड रिलायन्सचा बरा वाटतोय. का रिलायन्सचा बरा वाटतोय? कारण एकतर तो पहिली गोष्ट लाईफ टाईम हाय पासून पण जरासा खालीच आहे त्याच्या, आणि दुसरी गोष्ट त्याला एक परफेक्ट कॅन्डलस्टिक पॅटर्न पण झाले जे म्हणजे बुलिश इनगल्फिंग. सो उद्या जर रिलायन्सचा हाय ब्रेक केला 2096, तर माझ्यासाठी अप्पर साईड जे आहेत ते 2200 पर्यंतच्या लेवल जे आहेत ते ओपन आहेत, त्याच्यामुळे मला काही अडचण नाही रिलायन्स इंडस्ट्रीज बाय करायला. त्यामुळे सेक्टरियल जर तुम्ही थीम केली तर तुम्हाला एक चांगलं इंट्राडे प्रॉफिट काढण्यासाठी फायदा होऊ शकतो, किंवा शॉर्ट टर्म प्रॉफिट काढण्यासाठी फायदा होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला 5वी गोष्ट मी सांगितली. आता हेच ट्रेडिंग जे आहे ते लोअर टाइम फ्रेम मध्ये कसं करायचं, तर तो एक समजून घ्या की इंट्राडे ट्रेडिंग करताय किंवा जास्तीत जास्त एखाद्या हाऊ टू डू सेक्टरल अनालिसिस. 10 सेक्टर घ्या, 10 सेक्टरच्या टॉप 3 कंपन्यांचे चार्ट बघा, कुठले बॉटमला आहे कुठले टॉपला आहे, तुम्हाला आरामात तिथे सेक्टरल अनालिसिस कळून जाईल. हा एकमेव सोपा उपाय आहे, बाकी कुठलेही नाही तसं त्यासाठी उपाय. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक 10-12 सेक्टर जे आहेत त्याच्या टॉप 3 टॉप 4 कंपन्यांचे चार्ट बघायला लागतील आणि ते कम्पेअर करायला लागेल. ह्याच्यासाठी थोडीशी करायला लागेल तुम्हाला हार्डवर्क. तुम्ही इथं स्टॉक सुद्धा कम्पेअर करू शकता बरं का, एचडीएफसी बँकेसोबत एचडीएफसी लिमिटेड कसा पडतो, सेम स्केल, न्यू प्राइस स्केल आणि न्यू पेन, असं तुम्हाला समजा सेम स्केल मध्ये पाहिजे, तुम्ही बघू शकता ही प्राइस किती खाली आल्यानंतर किती वरती जातो स्टॉक. तुम्हाला डायरेक्ट स्टॉक कम्पेअर करायचा असेल तर तुम्ही एचडीएफसी इथे मी टाकला, कम्पेअर केला स्टॉक, तर एक मला क्लिअरली दिसतोय की एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी हे दोन्ही स्टॉक पॅरलली चालतात. तर मग जसा तो स्टॉक खाली येतो तसा हा वरती जातो, जसा हा वरती येतो तसा खाली जातो, सेम प्रकारे दोन्ही स्टॉक चालतात. तो स्टॉक कंपॅरिझन सुद्धा करायला तुम्हाला इथे चान्स आहे. आता 30 मिनिट टाइम फ्रेम मध्ये, आता तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग करायची असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इंट्राडे ट्रेडिंग करनी है, तो सबसे पहले इंपॉर्टेंट है कि आपको 15 मिनट 30 मिनट के टाइम फ्रेम पर ही स्टॉक का एनालिसिस करना है.
30 मिनिट आणि 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरच तुम्हाला काय करायचं आहे, अनालिसिस करायचं आहे. त्याला 30 मिनिटं करतो, ट्रेंड अनालिसिस करतो. आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठी गोष्ट की हे जे तुम्ही 30 मिनिटावर चार्ट ड्रॉ केला ना, ह्याला जरी तुम्ही 45 मिनिट कन्वर्ट केला तरी तुम्हाला तो सपोर्ट दिसणार आहे. ह्याला तुम्ही 1 आवर कन्वर्ट केला तरी तुम्हाला तो सपोर्ट दिसणार आहे. ह्याला तुम्ही 4 आवर कन्वर्ट केला तरी तुम्हाला सपोर्ट दिसणार आहे. ह्याला तुम्ही डेली कन्वर्ट केला तरी तुम्हाला तोच सपोर्ट दिसणार आहे. काही विशेष फरक नसतो. डेली मध्ये तो असा दिसतो आणि 5 मिनिटाचा चार्टवर तो असा दिसतो. म्हणजे सगळीकडे तो सपोर्ट दिसतो, विशेष काही फरक नसतो. आता हे लोअर टाइम फ्रेम मध्ये तुम्ही जर ड्रॉ करता तर सगळ्यात पहिले काय की तो सपोर्ट डेली मध्ये पण होतो का हे बघण्याचा प्रयत्न करायचा. ठीक है, आता ते झालं, बघितलं. आता सगळ्यात सिंपली काय करायचं, 30 मिनट टाइम फ्रेम पे आपने उसको ड्रॉ किया तो क्या देखना है अपने को, कोई कैंडलस्टिक फॉर्मेशन हो रही है या नहीं. यस, मला दिसले की इथं काही कॅन्डलस्टिक फॉर्मेशन आहे बाईंग साठी. आता ह्याच्यात जे छोटे छोटे पार्ट्स आहेत हे असे मी ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला. बघूया मला कुठे काय कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसत आहेत का. इंट्राडे मध्ये साहजिक तुम्हाला टार्गेट छोटेच भेटणार, तुम्हाला काही तिथे 10 आणि 8% रॅली नाही भेटू शकणार, तिथे तुम्हाला छोटेच टार्गेट भेटणार आहे. ही एक मला अशी कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसलेली आहे, त्याच्या बेसिसवर मी ट्रेड घेऊ शकलो असतो. बाईंग साईडचे दाखवतोय. ठीक आहे, परत मला इथे एक स्पिनिंग टॉप न्यूट्रल डोची कॅन्डलस्टिक भेटलं, पण सेकंड गॅप अप उघडला. इथे एक मला ट्रेड भेटू शकला असता. थोडंसं मागे येऊया, इथला चार्ट अनालिसिस सोडून थोडंसं दुसरीकडे आपण प्रयत्न करूया, काय भेटतंय का. तर इथं मला दिसतंय इन्व्हर्टेड हॅमर ड्रॅगन फ्लाय डोजी होता, सपोर्ट झोन होता, दुसऱ्या दिवशी गॅप अप उघडला. पण एक नेहमी लक्षात ठेवा, लोअर टाइम फ्रेमवर चेक करताय तर तो डेली मध्ये स्टॉक काय टच करतो हे सुद्धा बघणं तुमच्या गरजेचं आहे. डेली मध्ये बघा तो असा दिसतो, एवढूसा सपोर्ट. इथे कॅन्डलस्टिक होती ती कुठेतरी ती. विचार करा, 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर एवढा स्टॉक पळतो, तो वन डे मध्ये जर तुम्ही बघून जर बाय कराल तर किती पळेल तो स्टॉक. आता ह्याला जेव्हा 30 मिनिटं कन्वर्ट केला आपण, तो हिते येऊन दिसतोय, पण जेव्हा तो वन डे मध्ये पाहतोय तेव्हा ती किती छोटीशी कॅन्डलस्टिक दिसते आपल्याला. तर तुम्हाला 30 मिनिट आणि 15 मिनिटचे जे टाइम फ्रेम आहेत त्याच्यावर तुम्हाला काय करणं आहे, कॅन्डलस्टिक शोधायचे आणि कॅन्डलस्टिकचा हाय ब्रेक केला तर बाय आणि कॅन्डलस्टिकचा लो ब्रेक केला तर सेल. हे सिंपल गणित समजायचंय. कॅन्डलस्टिक पॅटर्न सर्व माहिती आहेत आपल्याला, 20-22 प्रकारच्या, 25 प्रकारच्या, त्या काही सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे कॅन्डलस्टिक पॅटर्न हे 15 मिनिटं मी नॉर्मली यूज करताना जास्तीत जास्त 15 मिनिटाचं कॅन्डलस्टिक फॉलो करतो किंवा 30 मिनिटाचं. मेजॉरिटीली 15 मिनिटाचं कॅन्डलस्टिक पॅटर्न मी यूज करतो. इंट्राडे ट्रेडिंग करते 15 मिनिट का कॅन्डलस्टिक पॅटर्न ही यूज करण्याचे. पण एक लक्षात ठेवा, एक ग्रुपच असतात माझ्याकडे. मला कितीही जगाने विचारलं की तुम्हाला ह्या स्टॉकचं काय वाटतं, त्या स्टॉकचं काय वाटतं, मी सरळ म्हणतो की सर आय डोंट ट्रॅक दिस कंपनी. मला लोक विचारतात सर मी 14,350 चा कॉल बाय केलेला आहे, 60 रुपयांनी आता 30 रुपये चालू आहे. मी सरळ म्हणतो की ऑप्शन ट्रेडिंग करायलाच कोणी सांगितले. प्रॉब्लेम काय झालेला माहितीये, मी तुम्हाला म्हटलं ना शेवटी की पैसे कमी भेटतात म्हणून इक्विटी नाही करायचं, आणि पैसे जास्त भेटतात म्हणून ऑप्शन करायचं. उलट काय, पैसे जातात म्हणून ऑप्शनच होतं ते. तर ती रियालिटी एक्सेप्ट करायला जोपर्यंत तुम्ही लागणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा सक्सेसफुल रिझल्ट काही भेटणार नाही. करायचं तर ऑप्शन ट्रेडिंग करा ना, पण परफेक्ट कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाल्यानंतर, परफेक्ट रेजिस्टन्स पॅटर्न तयार झाल्यानंतर, परफेक्ट सपोर्ट झोन तयार झाल्यानंतर तुमचे कॅन्डलस्टिक बाय करा. तर हे होतं लोअर टाइम फ्रेमवर कॅन्डलस्टिक पॅटर्नचं अनालिसिस. एक ह्यालाच ब्रेकआउट पॅटर्न मध्ये जर जायचं म्हटलं तर कसं होतं सिम्पली. आता बघा, फॉर एक्झाम्पल मी हा एक ट्रेंड काढतोय आणि मला दिसतोय की 30 मिनिटात, तुम्हाला सांगू लोअर टाइम फ्रेम मध्ये ब्रेकआउट खूप पैसे बनतात बरं का. कॅन्डलस्टिक पेक्षा जास्त पैसा जो आहे ना तो ब्रेकआउट देतो तुम्हाला नेहमी. आता इथं काय दिसतंय मला, 30 मिनिट टाइम फ्रेम में स्टॉक ने ब्रेकआउट दिया है, तो मैं हॉरिजॉन्टल लाइन पे ड्रॉ कर लेता हूं. तर हॉरिजॉन्टल लाइन ड्रॉ केली, ट्रेंड लाइन पण ड्रॉ केली. तो मेरे को क्लियरली क्या समझ में आया कि 30 मिनट टाइम फ्रेम में HDFC बैंक रेंज ब्रेकआउट दे रहा है.
रेंज को ब्रेक करके ऊपर जा रहा है, तो व्हाट विल बी माय टारगेट, दिस टू दिस एंड यहाँ से यहाँ चला गया। तो मेरा टारगेट कितना रहेगा, ऑलमोस्ट 20 रुपये, नॉट अ जोक। 1.5% स्टॉक वाढतोय म्हणजे 6-7 लाख रुपयाची बाईंग होऊ शकते आपल्याला एका लॉट मध्ये, तर जवळजवळ 10,000 रुपयाचं गेन ऑप्शन मध्ये करायला गेलं तर एक 6,000 रुपयाचं गेन, 5 ते 6,000 रुपयाचं गेन तुम्हाला अर्ध्या तासात भेटू शकतं। तर कभी भी आप लोअर टाइम फ्रेम में काम करोगे तो ब्रेकआउट पैटर्न अगर आप प्रॉपरली ड्रॉ करना सीख गए तो फिर कोई भी प्रॉब्लम नहीं है। आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही लोअर टाइम फ्रेम मध्ये किंवा हायर टाइम फ्रेम मध्ये असे ट्रेंड वाले करता ना, ट्रेंड डाऊन ट्रेंड, तेव्हा त्याच्यासोबत त्याचे सपोर्ट रेजिस्टन्सचे सुद्धा पॅटर्न तुम्ही ड्रॉ करा। कारण कसं होतं की कधी कधी स्टॉक जे आहेत ना ते असा ट्रेंड ब्रेकआउट देतात, पण हॉरिझॉन्टली जो सपोर्ट आहे ना त्याला होल्ड करून परत वरती येतात। जसं असं तुम्हाला दिसतंय की ही जर लाईन मी 2 मिनिटांसाठी डिलीट केली इथून, तर तिथं क्लिअरली कळतोय की त्या स्टॉकनी सपोर्ट ब्रेक केलाय, खाली आलेला आहे आणि आता तिथून तो खाली पडेल, पण आपल्याला माहिती आहे की परत तो रिट्रेस करायला वरती येऊ शकतो। जसं आपल्याला माहिती आहे ट्रेंडिंग मध्ये रिट्रेस असतं, असं रिट्रेस करायला तो वरती येऊ शकतो, वरती जाणार परत असं खाली येणार, आपण असं एक्सेप्ट करतोय। बट यहाँ पे क्या हुआ, उसने सपोर्ट लेयर ऊपर 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 चला गया। का गेला वरती तो, कारण रिझन हेच होतं की त्याच्यात हॉरिझॉन्टल सपोर्ट होता जो त्यांनी ब्रेक केला नाही। त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा ट्रेंड एनालिसिस करतो तेव्हा हॉरिझॉन्टली सपोर्ट रेजिस्टन्स सुद्धा त्यांनी ब्रेक करणं गरजेचं असतं। कारण तो काय करतो, हिथून ब्रेक होतो, इथे सपोर्ट घेतो आणि हिथून वरती जातो। मग तुम्ही शॉर्ट सेलला बसलात हे टार्गेट धरून, पण त्यांनी हिथं सपोर्ट घेतला तर तुमचा स्टॉप लॉस हिट करेल, तुम्ही म्हणाल की तो रिट्रेसला आलेला आहे म्हणून मी होल्ड करतो, आणि तिथून तो वरती 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 जाणार आणि भला मोठा तुमचा लॉस होऊन जाणार। इसकी वजह से ये और ये दोनों ब्रेक करने के बाद ही समझना कि वो गिरना शुरू हो गया है। तर आता काय झालं, इथून रिट्रेस केलं, परत वरती गेलं आणि सेकंड टाइम त्यांनी ब्रेक केला, आणि जसा ब्रेक केला त्याची प्राइस किती फॉल झाली बघा जरा, ऑलमोस्ट 3%, 2.5%, सॉरी 2.5%, नॉट अ जोक। 2.5% म्हणजे जर तो एफओच्या लॉट साईज मध्ये जर बघितला ना, आता कितीची लॉट साईज आहे त्याची आपल्याला माहिती आहे का कोणाला, एचडीएफसी बँकेची? $550, मार्जिन किती लगती है 1,70,000, लॉट साइज कितनी 550, म्हणजे विचार करा 37 पॉइंट्स स्टॉक ड्रॉप झालेला आहे। 37 इंटू 550, 21,000 रुपए का प्रॉफिट। इन्वेस्टमेंट कितना लगा, अगर पोजिशनल रखते हो तो इन्वेस्टमेंट लगेगा 1,70,000 का, अगर उसी पोजीशन को इंट्राडे रखते हो तो 1,70,000 डिवाइड बाय 4, तो 42,000 की इन्वेस्टमेंट पर 21,000 रुपए का प्रॉफिट। कितने टाइम पे, इथून इथपर्यंत। शेवटी पोझिशनल ठेवायला लागेल, कारण तो 3 दिवस लगातार पडायला त्याला वेळ लागलेली आहे। तर आता इथे बघा, इथं त्यांनी रिट्रेसमेंट केलेलं आहे, दिसते तुम्हाला, सेकंड टाइम परफेक्ट असा खाली आला, रिट्रेस केला आणि मग खाली गेला, कळलं? पण शेवटी साहजिक आहे हे स्टॉक जे आहेत ते 45 डिग्री अप ट्रेंडचे आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यात जे डाऊन साइडचे जे आहेत ते ब्रेकआउट कमीच असणार आहे, आणि डाऊन साइड ब्रेकआउट जरी झाले तरी त्याच्यात तो जो फॉल असणार आहे तो कमी प्रमाणात होतो, आणि तिथून परत तो रिट्रेस होऊन वरती जातो। आता इथे बघा, मी म्हटलं ना तुम्हाला, लोअर टाइम फ्रेम मध्ये क्वालिटी स्टॉक मध्ये एवढे ब्रेकआउट भेटतात की रोज जवळजवळ 4 ते 5 ट्रेड करू शकता। सिंपल आहे बघा, इथून कसे मुवमेंट आहेत त्याचे, अप डाऊन, डबल बॉटम ब्रेकआउट झाला, स्टॉक वरती गेला, रिट्रेस करायला खाली आला, हॉरिझॉन्टल लाईन पण मी ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो इथं, असं हॉरिझॉन्टली आता होत नाही परफेक्ट, तर ठीक आहे हॉरिझॉन्टली असं म्हणून यायला आपण, आणि त्याच्यावरती जाऊन कॅन्डलस्टिकनी जी आहे पुढे क्लोजिंग दिली आणि परत वरती 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 कंटिन्युअसली गेला। तर किती वरती गेला बघा, आपलं टार्गेट काय असणार आहे 3.7, या ब्रेकआउट पासून जर पकडलं तर ऑलमोस्ट इथपर्यंत गेला,
पण खरं म्हणायला गेलं तर स्टॉक कुठपर्यंत गेला बघा पुढे तो. हीच गोष्ट तुम्हाला वन डेत बघायची कशी दिसते, कुठे बघा फ्लॅग ब्रेकआउट, क्लिअरली काय दिसतोय, फ्लॅग ब्रेकआउट. जर ह्याला असा प्रॉपरली ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला म्हटलं ना, तुम्ही वन डे मध्ये जर त्याला ड्रॉइंग करताय तर 30 मिनिट मध्ये तो ब्रेकआउट असतोच असतो. तर हे बघा, हा वन डेत असा फ्लॅग ब्रेकआउट दिसतोय आणि तिथून तो स्टॉक किती क्लिअरली 18% गेलेला आहे वरती. पण त्याला जेव्हा आपण 30 मिनिट ड्रॉ करतो, थोडस मागे जायला लागेल आपल्याला, तो अशा प्रकारे दिसतो. कळलं? तर कधीही 30 मिनिट टाइम फ्रेम मध्ये, म्हणजे लोअर टाइम फ्रेम मध्ये इंट्राडे ट्रेडिंग करायची असेल तर जास्तीत जास्त ब्रेकआउटवर फोकस करा. ब्रेकआउट जेवढे सक्सेसफुली होतील तेवढे तुमचे सक्सेसफुली टार्गेट यायला सुरुवात होईल. आणि ब्रेकआउट झाल्यानंतर तो स्टॉक लक्षात ठेवा की तो वाढणारा असेल तर पॉझिटिव्ह ब्रेकआउट बघण्यात फायदा आहे, आणि पडणारा जर असेल तो स्टॉक कंटिन्युअसली पडतो, म्हणजे 45 डिग्री डाऊन ट्रेंडिंग असेल तर तो निगेटिव्ह ब्रेकआउट बघण्यात फायदा आहे, आणि 45 डिग्री अप ट्रेंडिंग असेल तर पॉझिटिव्ह ब्रेकआउट बघणार आहे. आता दुसरी गोष्ट, स्टॉक जर 45 डिग्री अप ट्रेंडिंग मध्ये असेल तर मेजॉरिटी मी काय करतो, 45 डिग्री अप ट्रेंडिंग स्टॉक में मैं मेजॉरिटी क्या करता हूँ, स्टॉक नीचे आने के बाद कैंडलस्टिक पैटर्न बनाने के बाद उसको बाय करता हूँ. 45 डिग्री अप ट्रेंडिंग में पॉजिटिव ब्रेकआउट देने के बाद उसको बाय करता हूँ. 45 डिग्री अप ट्रेंडिंग में है, सपोर्ट झोन पर आके स्टॉक कॉन्सोलिडेट होता है की नाही, मतलब एक रेंजला येऊन अडकते की नाही, तिथे बाय करतो. 45 डिग्री असेल तर मुव्हिंग ऍव्हरेजला सपोर्ट घेतल्यावर बाय करतो. तर हे सगळे पॅरामीटर्स जर मॅच केले तर तुम्हाला एक प्रॉपर लोअर टाइम फ्रेम मध्ये सुद्धा अनालिसिस करून ट्रेडिंग करता येऊ शकते. 30 मिनिट पाहिजे 30 मिनिट करा, 1 आवर पाहिजे तुम्ही 1 आवर पण करू शकता, इथे काही प्रॉब्लेम नाही. पण एवढी काही गरज नाहीये तुम्हाला. 15-30 मिनिट मध्ये आरामात इंट्राडे ट्रेडिंग छान प्रकारे होते. ह्याची पहिले पेपर ट्रेडिंग करायची, त्याच्यानंतर रिअल ट्रेडिंग वर जायचं. कळलं का? आणि एक लक्षात ठेवा, ब्रेकआउट मध्ये टार्गेट हे तेवढेच येतात जेवढे आपण ब्रेकआउट नुसार ड्रॉ करतो ते, म्हणजे त्याचे सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे जे हायलो असतात तेवढेच घेण्याचा प्रयत्न करायचा नॉर्मली. आता हेच तुम्ही स्ट्रॅटेजी पाहिजे तर मुव्हिंग ऍव्हरेजेसवर पण युज करू शकता लोअर टाइम फ्रेमला. लोअर टाइम फ्रेम मध्ये तुम्ही इथं आलात, सिंगल विंडो आपण इथं ओपन करूया, इथे तुमचे मुव्हिंग ऍव्हरेजेस तुम्ही लावा. पन्नास, 100, 200. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, मुव्हिंग ऍव्हरेज लोअर टाइम फ्रेम मध्ये बघायला जाणार तुम्हाला चार्ट असा दिसेल की काही गोंधळ कळणार नाही. कारण का, याच्यासाठी लागते प्रॅक्टिस. नुसतं शिकून फायदा होत नाही, या गोष्टीला प्रॅक्टिस करायला लागते तेवढी परफेक्टली. तर आता इथे बघा, इथे कसं, इथे हिंट कशी भेटते बघा. आता मी तुम्हाला काल काय शिकवलं होतं, गोष्ट क्लिअरली काय गोष्ट सांगितली होती की हा मगाशी ट्रेंड माझ्यामध्ये बघत होतो आपण, हा जो स्टॉक आहे तो एका रेंज मध्ये, आता इथं कसं डबल इंडिकेशन भेटले बघा आपल्याला, इथं कसं भेटतं, डबल इंडिकेशन भेटते की जो स्टॉक आहे तो एका रेंज मध्ये डाऊन चाललेला आहे. हा जो स्टॉक आहे तो एका रेंज मध्ये डाऊन चाललेला आहे. त्यानंतर त्याच्यात काय होतं, एक ब्रेकआउट येण्याच्या मार्गावर आहे. त्या स्टॉकने काय केलं, ब्रेकआउट केला आणि त्याच्यावरती तो सक्सेसफुली क्लोजिंग झाली. पण एक सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवा की तो जो स्टॉक आहे तो सर्व मुव्हिंग ऍव्हरेजेस जे आहेत, सगळे मुव्हिंग ऍव्हरेजेस जे आहेत त्याच्यावरती क्लोज झालेले आहे. याचा अर्थ काय की त्या स्टॉक मध्ये ब्रेकआउट आलेलं का. एक तर पहिली गोष्ट, स्टॉकनी जी आहे एका रेजिस्टन्स लेवलच्या वरती क्लोजिंग दिलेली आहे. स्टॉकनी एका रेजिस्टन्स लेवलच्या वरती क्लोजिंग दिलेली आहे, आणि रेजिस्टन्स लेवलच्या वरती क्लोजिंग दिल्यानंतर सगळे मुव्हिंग ऍव्हरेज तुम्हाला इथं दिसत आहेत की नाही, हे खालून असे वरती चाललेत, खालून असे आता वरती चाललेत. म्हणजे काय की त्याचा डाऊन ट्रेंड जो आहे तो संपलेला आहे, आणि सगळी मोठी कॅन्डलस्टिक जी आहे त्याच्यावरती क्लोज झालेली आहे. म्हणजे सगळ्या मुव्हिंग ऍव्हरेजेसच्या वरती आता कॅन्डलस्टिक ट्रेड करते. याचा अर्थ काय की मार्केटमध्ये आता कुठलाही प्रकारचा
डाऊन ट्रेंड हा येण्याचे चान्सेस नाही, तिथून अप ट्रेंड होणार आहे. आता साहजिक बघा इथे सुद्धा झालं होतं तेच. जसा स्टॉक खालून आला, सर्व मुव्हिंग एव्हरेजेसच्या वरती गेला. स्टॉक खालून आला, सर्व मुव्हिंग एव्हरेजेसच्या वरती गेला. काय रॅली दिली ती क्लासिक, ऑलमोस्ट 17%, ऑलमोस्ट 16%. बघा इथे पण स्टॉक खालून वरती आला आणि सर्व मूविंग एवरेजेसला तो होल्ड करतोय, म्हणजे ऐसे नीचे आता है फिर नीचे से ऊपर आता है, और सभी मूविंग एवरेजेस के वो जब ऊपर चला जाता है लोअर टाइम फ्रेम में हम बोलेंगे, तो उसके बाद क्या होता है, स्टॉक भागना शुरू हो जाता है. कुठेही बघा तुम्ही, स्टॉक खालून आला, सर्व मूविंग एवरेजच्या वरती गेला, पळायला सुरुवात होते. स्टॉक खालून आला, सर्व मूविंग एवरेजच्या वरती गेला, क्लिअर कट ब्रेकआउट आहे. अरे बघा ना, आता ब्रेकआउटच आहे आपल्याकडे. आता हा कुठला ब्रेकआउट होऊ शकेल तुम्ही गेस करा, तुम्हाला तर माहिती आहे. आता असा हॉरिझॉन्टल असा काढायला लागेल मला काहीतरी, असा तर नाही करू शकत मी. फ्लॅग म्हणेन त्याला, किंवा मी एक नॉर्मल ब्रेकआउट म्हणेन. सपोर्ट झोन ड्रॉ करूया नको इथे, आपण फक्त रेजिस्टन्स झोन कन्सिडर करूया. रेजिस्टन्स झोनच्या वरती ही ब्रेकआउट पण झालाय, कॅन्डल पण क्लोज झाले, सगळ्या मूविंग एव्हरेजच्या वरती पण स्टॉक क्लोज झाला. नंतर डायरेक्टली बघा किती गेला 2 दिवसात वरती, 6%. अब किधर भी देखो, जब स्टॉक नीचे जाता है, सगळ्यात पहिले एक लक्षात ठेवा की त्याच्यात आपला जो ब्रेकआउट आहे तो असा पण पाहिजे बरं का, टेक्निकली सुद्धा ब्रेकआउट यायला पाहिजे. म्हणजे टेक्निकली ब्रेकआउट येतोय, सर्व कॅन्डलस्टिकच्या खालून मुव्हिंग एव्हरेजेस वरती चाललेत. म्हणजे कसे, आता म्हणजे मुव्हिंग एव्हरेज खाली होते, कॅन्डलस्टिक पण खाली होते, पण आता मुव्हिंग एव्हरेजेस जे आहेत ते थोडेसे वरती आहेत, पण कॅन्डलस्टिक सर्व मुव्हिंग एव्हरेजच्या वरती चालल्यात. तर हा आपला ट्रॅडिशनल ब्रेकआउट पण झाला आणि हा मुव्हिंग एव्हरेज पण ब्रेकआउट झाला. जेव्हा ती गोष्ट होते तेव्हा तो स्टॉक साहजिक 10%ची रॅली तुम्हाला एक दिवसात देऊ शकतो. ती तुमच्याकडे एक ऍडिशनल ट्रेडिंग करण्यासाठी एक हिंट आहे. तुम्हाला पाहिजे तर निफ्टी बँक निफ्टीत पण बघू शकता, या गोष्टी खूप वेळा अशा पॉसिबल झालेल्या आहेत. आता 30 मिनिटात हे मार्केटच असं खराब होतं तर तुम्हाला इथं काही दिसणार नाही जास्त करून, तुम्हाला जरा चांगल्या ठिकाणी शोधायला लागेल. आता इथे बघा, सगळं मुव्हिंग एव्हरेजच्या वरती मार्केट गेलं, ते वरतीच गेलं. सर्व मुव्हिंग एव्हरेजच्या मार्केट वरती गेलं. हे बघा इथे कसं क्लीनली तयार झालेलं आहे. आपला ब्रेकआउट पण कन्सिडर करायचा. इथे ब्रेकआउट कशी लाईन ड्रॉ करता येणार नाही मला, कारण एकच पॉईंट आहे. समजा जास्तीत जास्त मी असं म्हणू शकतो की हा फर्स्ट पॉईंट, हा सेकंड पॉईंट. तर कसा क्राइटेरिया है, मार्केट नीचे आएगा, मूविंग एवरेजेस ऊपर रहेंगे, उसके बाद मार्केट ऊपर जाएगा, ऊपर जाएगा, ऊपर जाएगा, और सारे मूविंग एवरेज के ऊपर जाएगा. तो उसका मतलब क्या है 30 मिनट में, कि मार्केट सारे मूविंग एवरेजेस को ब्रेक करके ऊपर जा रहा है. मतलब यहाँ से मार्केट ऊपर जाने की आशंका है. बघा, मूविंग एव्हरेजच्या खाली होतं, मूविंग एव्हरेजच्या वरती क्लोजिंग दिली, इथं कन्सोलिडेट केलं, गेलं वरती मार्केट परत. आपले जे ब्रेकआउट्स असतात ते सुद्धा तुम्ही इथे ड्रॉ करत बसू शकता. आता तुम्हाला काय दिसतंय इथे बघा, मला असा अंदाज एक हेड अँड शोल्डर इन्व्हर्टेड दिसतंय. फक्त ब्रेकआउट त्याचा इथे आला, ब्रेकआउट इथे आला, जसा वरती गेला तो किती गेली निफ्टी बघा, जवळजवळ 1%, 131 पॉईंट. म्हणजे सगळ्यात पहिला क्रायटेरिया काय होता की इन्व्हर्टेड हेड एंड शोल्डर ब्रेकआउट पण होता. ठीक है, इन्वर्टेड हेड एंड शोल्डर ब्रेकआउट पण होता, और सारी कैंडलस्टिक जो है वो मूविंग एवरेज के एग्जैक्टली ऊपर ट्रेड कर रही थी. डबल कन्फर्मेशन आहे की नाही आपल्याकडे, डबल कन्फर्मेशन आहे. तर मूविंग एवरेज सगळ्याच्या वरती ट्रेड करतोय आणि कॅन्डलस्टिक पण त्याच्यावरती आहेत. तर डबल कन्फर्मेशन मध्ये आपण होतो. हे बघा, अजून एक तुम्हाला इथे भेटलं. ह्याच्यासाठी आहे ना ऍक्टिव्हली ट्रेडिंग करायला लागते. तुम्ही करणार ट्रेडिंग 6-6 महिन्यानंतर एका ट्रेडमध्ये आणि म्हणणार की मला ते कळालंच नाही. पेपर ट्रेडिंग करा ना. तुम्हाला कोणी सांगितलं तुमच्याकडे रिअल कॅपिटल नाही, तुमच्याकडे एकच स्टॉक खरेदी करण्यात तुम्ही 10,000 रुपये घेणार आणि स्वप्न वेगळे पाहणार, तर ते तसंच होणार तुम्हाला डिफिकल्टी. म्हणून मी म्हणतो कॅपिटल कमी असेल ना तर स्टडी अनालिसिस करत राहायचं, कारण त्याच्यामुळे काय होतं की अॅक्युरेसी जर वाढत गेली तर आपलं अनालिसिस परफेक्ट व्हायला आपल्याला हेल्प होते. त्यामुळे कंटिन्युअसली जे आहे ते तुम्ही अनालिसिस तुमचं करत राहायचं. स्टॉक खाली आला, सर्व मुव्हिंग एव्हरेजच्या वरती गेला, वरती 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 गेला, आणि समजा बाय चान्स मी बाय केला आणि स्टॉक मुव्हिंग एव्हरेजच्या वरती गेला आणि तिथून लगेच खाली आला, तर काय स्टॉप लॉस लावा, एक 2-3%चा स्टॉप लॉस हिट झाला तर बाहेर पडून जा. पण 99% केसेसमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट भेटणारच आहेत. कळालं का? म्हणजे हा जर स्टॉक आताच्या केसमध्ये दाखवतो मी तुम्हाला, दिस इज अ रेजिस्टन्स लाईन फॉर मी. या अशी एक रेजिस्टन्स लाईन, ह्याला जर मी 1 मिनिट हाईड करण्याचा प्रयत्न केला, आता बघा आता किती क्लीन दिसतंय असं हाईड करण्यात. तर हा स्टॉक ह्याच्यावरती गेला
की आपल्याला बाय करायचंय. पण एक लक्षात ठेवा, ह्याच्यावरती गेल्यावर अजून पण एक क्रायटेरिया मॅच जर केला तर तुम्ही अजून तुमचा ॲक्युरेट रेट जाईल. म्हणजे ह्याच्यावरती जर गेला तर त्याला इथं रेजिस्टन्स लाईनचे हे सगळे रेजिस्टन्स आहेत, मुव्हिंग ॲव्हरेजचे सगळे रेजिस्टन्स आहेत इथे. म्हणजे ह्याच्यावरती गेला आणि ह्याच्या पण वरती गेला तर तिथून तिची जी स्पीड वाढेल ना वाढण्याची ती कधी पण जास्त असेल कम्पॅरेटिव्हली. म्हणजे नुसता ब्रेकआउट होऊन वाढणे आणि ब्रेकआउट झाल्यानंतर मुव्हिंग ॲव्हरेजेसला पण ब्रेक करून वाढणे, तर त्याची जी स्पीड असते ती नेहमी स्ट्रॉंग असते. मग ते कसं होऊन जाईल तुमच्यासाठी बघा. फॉर एक्झाम्पल मुव्हिंग ॲव्हरेजेसचा जर तुम्ही ब्रेकआउट बघता इथे, तर फॉर एक्झाम्पल मी अशी हॉरिझॉन्टल लाईन घेतली, तर मग हा माझा ब्रेकआउट झाला हॉरिझॉन्टली, इथे मुव्हिंग ॲव्हरेजचा ब्रेकआउट झाला, मला डबल डबल कन्फर्मेशन भेटते. ह्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं लाईव्ह ट्रेडिंग प्रॅक्टिस केल्यावर त्या गोष्टी जमतील. बाकी निफ्टी सुद्धा आपली क्लीन मध्ये बघा तुम्हाला दिसते, निफ्टीने फॉलो केला ह्याला 50ला, इथे प्राइसला फॉलो केलं, इथं परत 50ला प्राइसला फॉलो केलं, परत इथं 50ला प्राइसला फॉलो केलं. बुलिश पिअर्सिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, हाय ब्रेक केल्यावर बाय करायचं आपल्याला, लोचा स्टॉप लॉस आहे, रिस्क रिवॉर्ड मॅनेजेबल आहे, आरामात वरती जाण्याचे चान्सेस आहेत मार्केटला. हे बघा किती क्लीन प्रकारे मार्केट फॉलो करतो. मार्केट खाली आलं, सर्व मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती गेलं, रिट्रेस घ्यायला खाली आलं, रिट्रेस घेऊन मार्केटने परत सपोर्ट घेतला आणि वरती 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 जे आहे ते गेलं. तुमच्याकडे निफ्टी डायरेक्टली बाय करायची नाहीये कॅपॅसिटी, नो इश्यू. तुम्ही निफ्टीचा चार्ट बघा आणि त्याच्या बदल्यात आपली जी निफ्टी बीज आहे, तुम्हाला मी मागे दाखवलं होतं निफ्टी बीज, ते बाय करा इथे आपल्या निफ्टी बीज. आता समजा तुम्हाला इथे निफ्टी बीज अशा प्रकारे का दिसते मला माहित नाही, खूप व्हॉलॅटिलिटी दिसते त्याच्यात. आता बघा इथं निफ्टी होती 11,200 ला, बरोबर आहे. तर निफ्टी 20 बघा खाली किती 120 आसपास दिसते मला इथे, हे दिसते की 120. म्हणजे निफ्टी जेव्हा त्या सपोर्टला होती, त्याला थोडंसं आपण ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करू. खाली पण तारीख दिसते 2020 9वा महिना 21 तारीख. तर त्या टायमाला जेव्हा निफ्टी हिते होती, हिते निफ्टी होती, समजून घ्या माझं निफ्टी हिते आहे, तर माझे बीज जे निफ्टी बीज आहेत ते 117 ला आहेत. 117चे निफ्टी बीज आता माझे किती झालेत, 157 रुपये, जवळजवळ 30% आसपास गेलेले आहेत ना माझे रिटर्न. निफ्टी पण किती वाढली बघा, जवळजवळ 30% आसपास. मग तुम्ही 100-150 रुपयाची निफ्टी बीज बाय करा. तुम्हाला नाही वाटत असेल तुम्ही बँक बीज बाय करू शकता. तिथं ब्रेकआउट दिला वरच्या चार्ट मध्ये बघा, तिथे दिसतं रिट्रेसमेंट घेतोय 208 रुपयाला बँक बीज होत्या. बँक बीज किती गेल्या 208 वरनं जवळजवळ 75% वाढली. एवढे कसं काय वाढू शकते बघा, ह्या प्राइस पेक्षा तर साहजिक वाढलेलीच आहे ती. तिथे जो सपोर्ट एक्झॅक्टली इथे मॅच होते बघा, दिसला वरच्या चार्ट मध्ये ती लाइन एक्झॅक्टली रिट्रेसमेंटला इथे आली, इथून बँक बीज इधर तक गया, 70% उसने रिटर्न दिया 2 महीने में. क्या चाहिए और 3 महीने में 70% तक का रिटर्न. तुम्हाला रोज इंट्राडे करायचं करा ना, रोज बाय, तो वाढणार आहे. तुम्हाला पोझिशनल होल्ड करायची तयार असेल तर करा होल्ड महिनाभर, त्याला वाढणारच आहे साहजिक. तुम्हाला ह्याच्यात सुद्धा तसा प्रकारे निफ्टी बीजला एक्सपायरी असते का, नाही. निफ्टी बीजला बँक बीजला कुठली नसते. तुम्हाला गोल्ड बीज बाय करायचे, तुम्ही गोल्ड बीज पण बाय करू शकता, गोल्ड बीज. असं होतं सिम्पली. तर म्हणजे काय की कुठलाही ट्रेड करण्या अगोदर मी तुम्हाला तेवढं सांगितलं, त्याच्यातनं काही लोकांना असं वाटलं असेल की मला पाहिजे ते एक्सपेक्टेड भेटले नाही, कारण साहजिक कसं आहे अपेक्षा या लिमिटेशनच्या वरती असतात. पण मी तुम्हाला सांगू का, ज्या गोष्टी त्या लोकांना कळाले की ज्यांना स्टॉक मार्केट कळतं, तर त्यांच्यासाठी या खूप मोठ्या गोष्टी आहेत. कारण ह्याच्यात मी एक परफेक्ट तुम्हाला शॉर्टर टाइम मध्ये परफेक्ट एक स्ट्रॅटेजी डेव्हलप करण्यासाठी 3 प्रकारचे टूल दिले. म्हणजे तुम्हाला मी वेगवेगळ्या, तर एक तुम्हाला मी सांगितलं सपोर्ट रेजिस्टन्स ब्रेकआउट पॅटर्न ड्रॉ करा. मला सांगा ना, आता एचडीएफसी बँक आहे, ठीक आहे, आता एक रिसेंटली इथे कुठला वाढलेला आहे का स्टॉक बघूया. काल हिंदुस्थान युनिलिव्हर वाढला होता, ठीक है. हिंदुस्तान युनिलिव्हरचा मला माहिती होतं की ट्रेंड लाईन सपोर्ट आहे, यहाँ पे मुझे बाय करना है. 1 सेकंदासाठी मी आता तुम्हाला माझं 0 टर्मिनल ओपन करूया, 1 मिनिट, तो कॉल काढूया. तिथला जर मी कॉल ऑप्शन बाय केला असता रिसेंट जो होता तिथे, ठीक आहे. कितीला होता तिथे तो एचयूएल होता 2200 ला. तर मी काय करतो 2% दूरचा कॉल खरेदी करतो नॉर्मली, 1 ते 2% दूरचा.
2200 में 2% ऐड किया डिवाइड बाय 100 प्लस 2200 तो किती होतात सॉरी 2244 तर म्हणजे माझ्या मते 2244 नसेल 2260 चा कॉल असेल इथं 2260 सीई हिंदुस्तान युनिलिव्हर तर मला माहित होतं की हिंदुस्तान युनिलिव्हर वाढणार आहे तर मी हिंदुस्तान युनिलिव्हरचा कॉल बाय करू शकलो असतो तर आता आपण काय करू हे दोन्ही चार्ट आजूबाजूला कम्पेअर करून बघूया आता हे बघा एकतर डेली मध्ये सपोर्ट होता स्टॉक क्वालिटी होता आणि नेहमी स्टॉक वाढत असतो हे मला माहित असतं तर त्याच्यामुळे 15 मिनिट टाइम फ्रेम असू दे किंवा 30 मिनिट टाइम फ्रेम असू दे स्टॉक सपोर्टला आलेला आहे त्याच्या एक स्ट्रॉंग सपोर्टला आलेला आहे छोट्या नाही स्ट्रॉंग सपोर्टला म्हणजे पहिला फॉल किती होता एवढा होता दुसरा फॉल किती होता एवढा होता तिसरा फॉल किती होता तेवढाच होता 2.5% चे फॉल झालेत मग आता साहजिक इथे सपोर्ट घेण्याचे चान्सेस असू शकतात सपोर्ट घेतोय का बघूया सपोर्ट घेतल्यानंतर स्टॉक वरती जातोय का तेही बघूया सपोर्ट घेतला स्टॉकने 15 मिनिटाच्या 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये 30 मिनिटामध्ये इथे तर ड्रॅगन फ्लाय डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न केलं 15 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये ट्विझर बॉटम कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार केलं तर समजा 30 मिनिटाच्या कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाली मला माहिती होतं स्टॉक वाढणार आहे तर मी काय करतो आता इथे बघा ही टायमिंग किती आहे ह्या टायमिंगला पहिले मॅच करूया त्या टायमिंगला इथे आपण बाय करतोय 9:25 9:25 इथे जर मी कॉल ऑप्शन बाय केला 9:45 इथे तर किती 12 रुपये किंमत होती त्या कॉलची किंमत किती होती 12 रुपये लॉट साईज किती आहे त्याची 300 तर मी हिंदुस्तान युनिलिव्हरचा जर 12 रुपयाच्या रेटने जर कॉल बाय करतोय तर मला इन्व्हेस्टमेंट किती लागणार आहे 12 × 300 3600 ची इन्व्हेस्टमेंट स्टॉक कुठे गेला तो नंतर पुढे वाढत 62 रुपये × 300 18,000 रुपये झाले त्याची व्हॅल्यू म्हणजे किती 12 × 300 3600 ची व्हॅल्यू किती झाली त्याची पुढे 18,600 झाली का कारण मार्केट वाढताना कॉल ऑप्शन खरेदी करायचा असतो आणि मार्केट पडताना पुट ऑप्शन खरेदी करायचं सिंपल आहे तर तुम्हाला म्हणतो ना कुठलाही स्टॉक तुम्हाला जर टेक्निकली स्ट्रॉंग दिसतोय तर तुम्ही त्याचे कॉल आणि पुट 2% दूरचे कॉल 2% दूरचे पुट हे बाय करू शकता तर मी नॉर्मली स्ट्राईक प्राइस जी आहे ती कधीही बाय करताना 2% अवेची बाय करतो फक्त एवढं लक्षात ठेवा की नियर टू एक्सपायरी म्हणजे आता हे एक्सपायरीला किती दिवस बाकी आहेत आता एक्सपायरी किती बाकी आहे थर्सडे म्हणजे 5 दिवस बाकी आहेत कधी 7 दिवस बाकी असताना एक्सपायरी ह्या महिन्याची एक्सपायरीची मी ट्रेड घेत नाही पुढच्या महिन्याची एक्सपायरीची ट्रेड घेतो कारण प्रीमियम डीके समजा स्टॉक वाढला नाही तर डायरेक्टली प्रीमियम 0 होऊ शकतात सो कधीही ह्या एक्सपायरीचे कॉल आपण घेत नाही आपण 7 दिवस बाकी असताना पुढच्या एक्सपायरीचे कॉल स्ट्रिक्टली घेत असतो 7 दिवस बाकी असताना ओके म्हणजे एक्सपायरीला 7 ते 8 दिवस बाकी तर पुढच्या एक्सपायरीचे कॉल घेतो आणि समजा तो 1 तारखेपासून आपल्याला 18 तारखेपर्यंत ट्रेड करायची असेल तर 2 किंवा 3% दूरची स्ट्राईक प्राइस कॉलवर किंवा 2-3% ची दूरची पुट ऑप्शनची स्ट्राईक प्राइस तर आता एक सिम्पली सांगतो हे जे आता मी सांगितलं जर तुम्हाला कॉल पुट माहित असेल तरच तुम्हाला ते कळेल अथवा कॉल पुट सरळ सोडून द्या तुम्हाला टेक्निकली सांगितलं तर कळायला का टेक्निकली सांगितले तरी कळायला का मग काही प्रॉब्लेम नाही कारण कसं आहे कॉल आणि पुट करायचं तर मी एकच तुम्हाला सांगतो 50,000 ते 1 लाख रुपये घालवण्याची जर तयारी असेल महिन्यात कारण हे शिकण्यासाठी पैसे घालवायलाही लागू शकतात तर मग कॉल पुट ऑप्शन बिनधास्त करा काही प्रॉब्लेम नाही मी तर म्हणतो 2 लॉट नाही 10 लॉट एका दिवसात मारून तुम्ही ट्रेड करू शकता पण काय गरज आहे पेपर ट्रेडिंग करा ना अरे मी तुम्हाला सांगू का कॉल पुट कुठलाही जगातला माणूस नाहीये ज्यांनी पहिल्या 3 महिन्यात ट्रेडिंग केले आणि त्याचे पैसे डबल किंवा चौबल झालेले एखादा दुसरा लकी माणूस असू शकतो 99% लोकांचे पैसे 0 होतात कॉल पुट मध्ये का कारण प्रीमियम कधी वाढतं प्रीमियम कधी पडतं एक्सपायरी कशी असते स्ट्राईक प्राइस कुठलं सिलेक्शन करायला लागतं मग नुसता कॉल बाय करायचा का त्याला हेज करायचा हे सगळ्या गोष्टी कळण्यासाठी पेपर ट्रेडिंग करा त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्यावर ट्रायल करा आणि आपली इक्विटी ट्रेडिंग चालू ठेवून रोजच्या 1,000 2,000 3,000 रुपये तरी कमवा ना मला सांगा ना तुम्हाला 100 क्वांटिटी जर इथं बाय करता आली असती 2200 रुपयाचा स्टॉक 2250 रुपयापर्यंत गेला 30 रुपये वाढला 100 क्वांटिटी 3,000 रुपये भेटले 50 क्वांटिटी 1,500 रुपये भेटले 30 क्वांटिटीत 900 रुपये भेटले एवढे तरी कमवू शकतो की नाही साहजिक पुढे जाऊन त्याच्यात ब्रेकआउट आला ब्रेकआउटच्या बेसिस मग आता पुढचं जे आहे ते ट्रेडिंग करा हे झालं इथं ब्रेकआउट लोअर टाइम फ्रेम मधला सपोर्ट रेजिस्टन्स घ्या थोडीशी ऍडजस्ट करून हे झाला ब्रेकआउटच्या बेसिसवर आता मला माहिती किती टार्गेट येणार आहे समजा मला वाटतं की मी आता हे एवढाच घेतो हा झोनला डिलीट करून टाकतो ह्याला अजून परफेक्ट करायचं असेल तर मी इथून ही अशी लाईन अशी ड्रॉ करतो केलं ऍडजस्ट एक पॉईंट कधी कधी जर ब्रेक झाला तर काही अडचण नाही म्हणजे आता समजा कसं झालंय की तर मॅक्झिमम पॉईंट्स मॅच होतात 1 2 3 4 4 पॉईंट मॅच होतात आणि एकच वरती ब्रेक केलं तर सोडून द्या ना एक छोट्या पॉईंटनी काय होत नाही ब्रेकआउट दिलेला आहे क्लिअर कट कळालं
हॉरिझॉन्टली पण तो त्याचा ब्रेकआउट जो आहे हा किंवा हा म्हणू शकता त्याला तुम्ही, हॉरिझॉन्टली पण ब्रेकआउट देतो म्हणजे दोन्ही साईडने ब्रेकआउट कन्फर्म झालेला आहे. सपोर्ट रेजिस्टन्सचं मी टार्गेट घेतलं, कॉपी केलं, वरती टाकलं, माझं टार्गेट हिट झालं. तुम्हाला माहित नसेल तर 2300च्या रेंजमध्येच मी माझे खूप सारे HL ची 20% प्रॉफिट बुकिंग केली. बाकी सगळा स्टॉक तसा आहे. आता जर रिट्रेस करायला आला तर तो कसा रिट्रेस करायला येईल, तो डायरेक्टली इथपर्यंत पण येऊ शकतो आणि तिथून परत वरती जाईल. आता काही लोक काय करतील माहिती का, या स्टॉक मध्ये इथून इथपर्यंत शॉर्ट सेल करतील आणि पण ते तुम्हाला एक सांगतो HL ची मजा काय, तू इथे येऊ शकतो आणि म्हणेल की हा चला झाला माझा इथूनच रिट्रेसमेंट झाला, चला आता मी न्यू हाय मारतो, परत गेला मग तुमचा लॉस. तर 45 डिग्री अप ट्रेंडिंग स्टॉक शॉर्ट सेल करायला चालतं, ते कधी पलटतील काहीही गॅरंटी नसते. म्हणजे ते एकदम असे डाऊन ट्रेंडची एका झटक्यामध्ये प्युअरली अप ट्रेंड होतात आणि न्यू हायला जाऊन क्लोज होतात. कळलं का? तर हे होतं ट्रेडिंग व्यू वर पण पेपर ट्रेडिंग करता येते का? नाही, ट्रेडिंग व्यू वर करता येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला जे आहे ते फक्त आणि फक्त ऍप्लिकेशन आहेत, अँड्रॉइड ऍप्लिकेशन, तेच ड्रॉ करायला लागतात. बाकी ऑप्शन ट्रेडिंग जे आहे तो वेगळा टॉपिक आहे, तो उद्या शिकवणार आहे मी. त्याच्यामुळे ऑप्शन ट्रेडिंग करता वेळेस तुम्हाला किती दूरचा स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करायची, किती जवळची स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करायची, किती दिवस ऑप्शन होल्ड करायचा, किती दिवस नाही होल्ड करायचं आहे. त्याच्यानंतर ओपन इंटरेस्ट अनालिसिस मध्ये पुट रायटिंग कुठे चालू आहे, कॉल रायटिंग कुठे चालू आहे, हे तुम्हाला बघून प्रॉपरली करता येते. जीटीटी बास्केट मध्ये सर ते मला नाही आयडिया, जीटीटी बास्केट काय म्हणता तुम्ही प्रकार. ट्रेडिंग व्ह्यूवर पण पेपर ट्रेडिंग करता येतो. हो येस, ट्रेडिंग व्ह्यूवर ना तुम्ही इथं आलात ना शोवर, तर इथे तुम्हाला कुठेतरी एक डमी अकाउंट असा एक प्रकार होता पेपर ट्रेडिंगचा. स्मॉल केस प्लीज एक्सप्लेन इन झिरोदा. FNO मध्ये टाइम डीके होतो का? FNO मध्ये ऑप्शन मध्ये टाइम डीके होतो, फ्युचर्स मध्ये होत नाही. पेपर ट्रेडिंग आहे तिथे. ओके, स्मॉल केस मध्ये आहे. माझ्या मते मी इथे पाहिली होती की इथे पण पेपर ट्रेडिंग करण्यासाठी त्या ब्रोकरची अवेलेबिलिटी होती, पण आता दिसत नाही. इथे आपल्याला बाय सेल बटन्स बघूया आपण इथे अवेलेबल आहेत का. बिल्डास्क लाईन्स आहेत, तर ठीक आहे. त्याच्याविषयी काय मला नंतर माहिती भेटली तर मी तशी अपडेट करीन, बट आता तरी मला काही इथे कुठे दिसत नाही आहेत. सेकंड ऑप्शन बघा सर कुठलं. ठीक आहे, मला खूप सारे क्वेश्चन विचारतात स्मॉल केस इज गुड आर नॉट. सगळंच गुड आणि सगळंच बॅड नाहीये, सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत, त्याच्याशिवाय ते लॉन्च झालेल्याच नाही. स्मॉल केसेस चांगले ना. स्मॉल केस काय आहे, तुमचं सिम्पली एक स्टॉकचं बास्केट आहे, स्टॉकच्या बास्केटवर खरेदी करता येते. तुम्हाला 1 मिनिटात दाखवू का मी. प्रॉब्लेम सगळं काय माहिती का, तुमच्याकडे कॅपिटल असतं 10,000, 25,000, 50,000. तुमची एक्सपेक्टेशन असते दिवसाला 3,000 रुपये कमवा. मग त्यात हे फक्त या स्ट्रॅटेजी बनते. स्मॉल केस कसं आहे, तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो. त्या स्मॉल केस मध्ये ते देतात एक ग्रुपचा समूह, मग त्याच्यात तुम्हाला बाय करायचे असतात 15 कंपन्या, त्याला इन्व्हेस्टमेंट लागते 40,000, ते रिटर्न देतात 6 महिन्याने 30%. ते तुम्हाला आवडत नाही. तुमचं कसं आहे, 2 लाख रुपये टाकले, 2 लाख नाही 25,000 टाकले तर दिवसाला 1,000-2,000 रुपये भेटले तर आपला विषय क्लोज. तर तशा एक्सपेक्टेशन नुसार ह्या स्ट्रॅटेजी तिथं वर्क करतात. त्यामुळे तुम्ही तिथे इन्व्हेस्टमेंटचं मला विचाराल, मी सांगणार तर तुम्ही म्हणाल की यार हे सेशन तर आउट ऑफ टॉपिक चाललेले आहे. तर तुम्हाला झटपट पैसे कमवण्यासाठी ह्या 3-4 स्ट्रॅटेजीज प्रॉपरली यूज करायला लागतील. नाहीतर बाकी मग तुमच्याकडे इफ यू वॉन्ट टू बी अ क्रीम इन्व्हेस्टर देन करा, पण ते किती जणांना आवडेल हे माहित नाही. कारण आजकालची दुनिया हेच आहे, तुम्ही शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म विषयी बोललात तर लोक तुमच्या सोबत नाही राहत. तुम्ही जर म्हटलं इंट्राडेचे रोज पैसे कमवून देतो तर सगळे लोक तुमच्या सोबत राहतात. पण एक लक्षात ठेवा, एक स्टॉक एका महिन्यात, सिंपल गोष्ट मी तुम्हाला सांगतो, एक स्टॉक एका महिन्यात जर 15% देतो तर तुम्ही तुमच्या कॅपिटलचं 16% 20 दिवसात कमवू शकता का? कमवू शकता का? 16 महिन्यात 16% एका महिन्यात कमवू शकता का? जेन्युइनली मला सांगा, कमवू शकता का? सर इथं कॅपिटलची गॅरंटी नाही, प्रॉफिट तर खूप पुढची गोष्ट झाली आमची. तर ते तीच कंडिशन आहे मार्केटची. तुम्ही ठरवा की तुम्हाला काय उचित आहे आणि तुम्हाला काय परफेक्ट आहे. मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगितल्या, दोन्ही गोष्टीला मी सपोर्ट करतो. फ्युचर ट्रेडिंग करा, ऑप्शन ट्रेडिंग करा, इक्विटी इंट्राडे करा, पण प्रॉपर कॅन्डलस्टिक पॅटर्न, प्रॉपर ब्रेकआउट पॅटर्न्स ह्या गोष्टींचा यूज करूनच. पण सगळ्यात तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगितलेल्या म्हणजे कुठल्या सेक्टर वेगवेगळ्या प्रकारे चालतात. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कुठलाही स्टॉक अप ट्रेंडिंग मध्ये असेल तर तो फॉल झाल्यानंतर बघायचं किती पर्सेंट फॉल होतो, इक्वली फॉल होतोय का. इक्वली फॉल झाल्यानंतर त्याचे जे बाईंगचे पर्सेंटेज चान्सेस असतात म्हणजे वाढण्याचे चान्सेस आहेत ते कधीही कम्पॅरेटिव्हली हायरली होऊ शकतात.
थर्ड ब्रेकआउट, कॅन्डलस्टिक, सपोर्ट, रेजिस्टन्स, मुव्हिंग ॲव्हरेजेस आणि RSI डायव्हर्जन्स या गोष्टी जर माहिती आहेत, ह्याचा एक आपण यूज केला तर एक चांगल्या प्रकारचा ट्रेड आपण घेऊ शकतो. तर अशा प्रकारे त्या गोष्टींना मी प्रॉपरली सांगण्याचा प्रयत्न केला. समजा आता 30 मिनिटांमध्ये मी कसं एखादं अनालिसिस करेन. आता 30 मिनिटांमध्ये मी काय केलं, ह्या स्टॉकचा असा रेजिस्टन्स ड्रॉ करून ठेवला, ठीक आहे, आणि असा एक सपोर्ट ड्रॉ करून ठेवला. आता मला माहिती आहे माझी मॉर्निंग झालेली आहे. पहिलं स्टॉकनी सपोर्ट इथं 2-2 हॅमर भेटली, पहिले मला आयडिया आली. आता बघा कसं होतं प्रॉपर एक इंट्राडे ट्रेडिंग. 2-2 सपोर्ट झाले, हॅमरनी आयडिया आली. पर तिसरी ग्रीन कॅन्डल झाली, मला आयडिया आली. पहिली दुसरी तिसरी ग्रीन कॅन्डल झाली, मला आयडिया आली. चौथी ग्रीन कॅन्डल झाली, मला आयडिया आली. आता स्टॉकनी रेजिस्टन्स ब्रेक केला, म्हणजे मला आता काय कळलंय, ब्रेकआउट भेटणार आहे. तर आता मी बाय करतो ना, करा ना, दाखवा ना तयारी तिथं बाय करायची, काय घाबरायची गरज आहे. ब्रेकआउट माहिती आहे ना वर्क करतात. एखादा फेल होईल तर आता मला माहिती आहे मी 2250 2260 दरम्यान मी बाय करायला पाहिजे. बाय केलं, किती बाय केलं, 100 शेअर बाय केले. 60 ला बाय केले, 77 गेले, 1700 रुपयाचं प्रॉफिट. किती गेलं, 90. आता किती झालं बघा, 60 ला बाय केलं, 90 गेलं, 30 रुपये प्रॉफिट, 100 क्वांटिटी, 3000चं प्रॉफिट, बस झालं. तिथून तर पार तो कितीपर्यंत गेला बघा. तुम्ही 60 ला बाय करताय आणि तो वरती गेला 20 पर्यंत, म्हणजे किती झालं, 60 रुपयाचा प्रॉफिट झाला जवळजवळ. 100 क्वांटिटीत 6000 रुपये भेटले, 50 क्वांटिटीत किती झाले ते 3000. काय पाहिजे अजून. एका ब्रेकआउट मध्ये मिनिटात मी तुम्हाला सांगू, प्रत्येक व्यक्ती दिवसाला 1000, 1500, 2000 मिनिमम कमवू शकतो जर प्रॉपर कॅन्डलस्टिक फॉलो केला तर. प्रॉपर कॅन्डलस्टिक जर फॉलो केल्या तर तुम्ही 1000, 1500, 2000 आरामात त्याच्यात कमवू शकता. फक्त कॅन्डलस्टिक ब्रेकआउट पॅटर्न माहित पाहिजे आणि फक्त क्वालिटी स्टॉक सोबत तुम्ही ट्रेडिंग करायला लागाल ना, तुम्हाला अनुभव जाणवेल. आणि एक लक्षात आहे, सिंपल गोष्ट, मी 45 डिग्री अप ट्रेंडिंग स्टॉक मध्ये जास्त करून बेरिश ब्रेकआउटवर ट्रेड करत नाही, म्हणजे शॉर्ट सेल हा प्रकार मी जास्त करत नाही. सिम्पली आहे, मी काय करतो, त्यांचे जे डाऊन साईडचे टार्गेट आहेत ना, आता समजा मला डाऊन साईड मध्ये इथं टार्गेट दिसते, असं हे डाऊन साईडचं टार्गेट आहे, कॉपी केलं, पेस्ट केलं, दिस इज माय डाऊन साईड टार्गेट. डाऊन साईडचं टार्गेट हिट झाल्यानंतर मला माहित असतं की मोस्टली स्टॉक डाऊन साइड टारगेट हिट झाल्यानंतर एक थोड़ा रिट्रेस देतात. तो मुझे पता चल गया कि उसका ये डाउन साइड का टारगेट है और वो रिट्रेस देने के चांसेस अभी हो सकता है, क्योंकि उसका डाउनफॉल ऑलरेडी यहाँ से यहाँ तक हो चुका है और टारगेट के हिसाब से कंप्लीट भी हो चुका है. तो एक थोड़ा सा छोटा सा रिट्रेस देगा. इथे थोडंसं बाय केलं तर इथपर्यंत स्टॉक वाढला, हे तुम्हाला गेन करता येतं, बरोबर आहे की नाही. हे करू शकता. किंवा मग खूप प्रकारे तुम्हाला ब्रेकआउट्स भेटतील बघा, खूप प्रकारे भेटतील. कधी रिट्रेसमेंट वाले ब्रेकआउट भेटतील, कधी कशा प्रकारचे भेटतील. आता इथे ब्रेकआउट झाला, एवढे एवढे छोटे, आता इंट्राडे मध्ये कधी कधी छोटे एवढे एवढे ब्रेकआउट होतात बघा. हा रिट्रेसमेंट आला, एक ड्रॅगन फ्लाय डोजिक तयार केलं, 2281 ते 2400, 20 पॉईंट झाले ना इंट्राडे मध्ये. काय पाहिजे, शुअर शॉर्ट आहेत की नाही 20 पॉईंट. रिट्रेसमेंट झालं, इंट्राडे ट्रेडिंग झाली, रिट्रेसमेंट झाली, इंट्राडे ट्रेडिंग झाली. परफेक्टली तुम्हाला ट्रेड करता येतात. पण सगळ्यात जास्त मी तुम्हाला सांगतो, ब्रेकआउटवर जेवढे इंट्राडे सक्सेस आहे ते मेजर आहे कॅन्डलस्टिक पेक्षा. म्हणजे ब्रेकआउट हे जास्त प्रमाणात वर्क करतात, फक्त प्रॉपर ब्रेकआउट तुम्हाला ड्रॉ करता आली पाहिजे. बघा इथे त्यांनी ब्रेकआउट दिला, किती स्टॉक गेला, जवळजवळ 3.5%. कळलं का, कळलं. तर हे होतं आजचं एक शॉर्ट सेशन. तर पेपर ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला तशी फॅसिलिटी ट्रेडिंग व्ह्यू मध्ये आहे. काय करायला लागेल आपल्याला, पेपर ट्रेडिंग जर करायचं असेल तर ह्याच्यावर क्लिक करायचं, शोवर क्लिक केल्यानंतर तुम्ही थोडंसं वरती आणायचं. तर इथे डायरेक्टली माझ्या मते ते पेपर ट्रेडिंगचं आता ओपन झालेलं आहे. स्ट्रॅटेजीज, एक मिनिट, पहिले मला ह्याला क्लोज करता येईल का बघतो. आता ऍक्च्युली हे डायरेक्टली ओपन झाले म्हणून मला तसं तसं दाखवता येत नाहीये परत की कशा प्रकारे त्याला ओपन करायचं. बट सेकंड नंबरला ते ऑप्शन आहे, एक लक्षात ठेवा, सेकंड नंबरला ते ऑप्शन आहे. हे असं क्लिक केल्यानंतर आहे ना, तुम्हाला इथे सेकंड नंबरला एक ऑप्शन दिसेल पेपर ट्रेडिंगचं. तर ते पेपर ट्रेडिंगचं ऑप्शनवर क्लिक केलं की तुम्ही पेपर ट्रेडिंग करू शकता. आणि आता मार्केट चालू नाही त्याच्यामुळे लॉकआउट. एक मिनिट, हा आता बघा दाखवतो. ह्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला हे सेकंड नंबरला ऑप्शन आहे, पेपर ट्रेडिंग. कनेक्टच्या बटनावर इथं क्लिक करायचं आहे, कनेक्टवर इथं क्लिक करायचं आहे. हे असं केल्यानंतर हे पेपर ट्रेडिंगचं सुरू होईल. बाय सेलची बटन, आता मार्केट आज बंद आहे म्हणून तुम्हाला दिसत नाही, बाय सेलची बटन्स येतील. तुम्ही इथं बाय केलं, क्वांटिटी टाकायची, वाढत वाढत गेला की सेल करायचं, प्रॉफिट बुक करायचं. तर तुम्ही रिअल मार्केटमध्ये पेपर ट्रेडिंग तुमची टेस्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला रिझल्ट कळतील. त्यानंतर मोबाईल ऍप्लिकेशन पण आहेत, त्याचे पण पेपर ट्रेडिंग तुम्ही गुगलवर सर्च करा, पेपर ट्रेडिंग ऍप्लिकेशन्स अँड्रॉइड प्ले स्टोअरला तुम्हाला भेटून जातील त्याच्या लिंक्स.